हरे राम. माऊली गुरु ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. मी तोकळा कुसरी काहीच नेले, बोलतो वचने अति भाविक. तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. एका जनाघरी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. पतित पतित पतित, मी त्रिवाचा पतित. परित्वा आपल्या सत्ते, मज करावे सरते. नाही चित्त शुद्धी, स्थिर पायापाशी बुद्धी. परित्वा आपल्या सत्ते, मज करावे सरते. अपराधाचा केलो, तुका म्हणे काय बोलो. परित्वा आपल्या सत्ते, मज करावे सरते. आता माझ्या भावा, अंतराय नको देवा. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन, पायी बांधारे राखून. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे, नको फुटू देऊ फाटे. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. पायी वाढले चिरगुट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. मशी पत्र दे केवळे, राहू चालवी आपल्या पाडे. तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. बाप रखमा देवी वरुला, सांभाळावे आपल्या बिरा. तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. कुंडली कवरल्या हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. ब्रह्ममूर्ती पोपट बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्रीदेव
कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आपण काल 10व्या अध्यायाच्या 295 क्रमांकाच्या ओळीवरती थांबलो होतो. भगवंत अर्जुनाला आपल्या विभूती सांगत आहेत. काल आपण इथे थांबलो होतो. सर्व मुनीमध्ये श्रेष्ठ असे जे व्यास मुनी ते मी आहे व कवी दीर्घदर्शीमध्ये श्रेष्ठ जे धैर्यवान शुक्राचार्य ते मी आहे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. शुक्राचार्य कोण? एक शुकाचार्य आहेत आणि एक शुक्राचार्य आहेत. शुकाचार्य हे जे परीक्षित राजांना जे भागवत सांगितलं ते शुकाचार्य आणि हे शुक्राचार्य. बऱ्याच वेळेला तर गडबड होते. हे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु ते सुद्धा मी आहे. अरे नियमन करणाऱ्यामध्ये जी अत्यंत मोठी शिक्षा म्हणजे जी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वात सारखे शासन करीते असे अनिवार्य शासन मी आहे असे समज. म्हणून शासनात जे शासन करेल ते त्याला मानावं लागतं. कारण ते शासन कोण आहे? मी आहे भगवंत म्हणतो. म्हणून ते मान्य करतात. सारासार विचार करणाऱ्या व ज्या शास्त्रात धर्मज्ञानाचे अनुकरण केलेले असते अशा सकळ शास्त्रामध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. म्हणून आपल्याला सांगतात नीतिमत्तेने वागा, नाही का? कारण नीतिमत्तेने वागले की ते कोण आहे? तो ब्रह्मच आहे, तो देवच आहे. हे बलवान अर्जुना सर्व गुह्य गोष्टीमध्ये मौन ते मी आहे. म्हणून मौनार्थ सर्वार्थ साधन. मौन हे सर्वात मोठं साधन आहे. म्हणून मौन धारण करणारा पुढे ब्रह्मदेव तरी काय करणार? तो देखील अज्ञानी ठरतो. अरे ज्ञानाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते मी आहे असे समज. आता ह्या विभूती विस्तार राहू दे. मग बघा म्हणूनच म्हटलेलं ना ज्ञान देव नाम देव. ज्ञान तेच मी आहे. आता इथे बघा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की बऱ्याच वेळा आपण ऐकतो ज्ञान देव नाम देव आणि मग ज्ञान जर असतं तो सुद्धा कोण आहे? ब्रह्मच आहे. ज्याच्याजवळ ज्ञान आहे म्हणजे तो कोण आहे? ब्रह्मच आहे. कारण ब्रह्म सांगताय ना की ते ज्ञान म्हणजे माझी विभूती आहे म्हणून, आहे की नाही? अरे ज्ञानाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते मी आहे असे समज. आता ह्या विभूती विस्तार हा विभूती विस्तार राहू दे. कारण किती सांगत बसलो तरी या विभूतीचा अंत दिसणार नाही. किती विभूती जरी सांगितल्या तरी त्याचा आता अंत दिसणार नाही. हे पहा अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? किंवा पृथ्वीवरील गवतांच्या काड्यांची संख्या करता येईल काय? म्हणजे एवढे असंख्य माझ्या विभूती आहेत. तुला किती सांगत बसणार मी? समुद्राच्या लाटांची केव्हाही गणती हिशोब करता येणार नाही. त्याप्रमाणे माझ्या गुणविशेष विभूतीची गणती मोजमाप करता येणार नाही. अर्जुना असे असताना तुला माझ्या 7-5 म्हणजे 75 मुख्य विभूती सांगितल्या. किती आतापर्यंत सांगितल्या? 75. त्या पण मुख्य अशा अगणित माझ्या विभूती आहेत. पण त्यातूनही तुला मुख्य विभूती 75 सांगितल्या. परंतु ही जी माझ्या विभूती समजण्याविषयी तुला इच्छा उत्पन्न झाली ती सामान्य अशी मला वाटली. तसे तत्वता पाहिले तर माझ्या इतर विभूतींचा केवढा विस्तार आहे याचा पत्ताही नाही. त्या असीम आहेत. म्हणून त्या तू ऐकणार तरी किती आणि मी सांगणार तरी किती? याकरता तुला एक वार आम्ही आपले वर्म सांगतो ते असे की आता ते वर्म सांगणार. तुला किती अशा विभूती सांगतो त्यापेक्षा मी तुला एक वर्म सांगतो तेवढं मात्र लक्षात ठेव. काय बघा आता, ज्या बीजांपासून भूतांचे अंकुर फुटतात ते बीज मी आहे. म्हणजे आता तू जर एखाद्या बीजाला जाणलं तर बाकीचं झाडं फुलं फळं ह्याला जाण्याची काय गरज आहे का? तू फक्त काय कर, एका बीजाला जाण. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. एका देहाला जर आपण समजलो तर बाकीचे हात पाय डोळे कान हे वाजायची काय गरज आहे का? म्हणून लहान मोठे असे काही न मानता श्रेष्ठ कनिष्ठ हे सर्व काल्पनिक भाव टाकून, हे काल्पनिक भाव आहे. कोण उंच आहे, कोण नीच आहे, कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, काय हे काल्पनिक भाव आहेत. ते टाकून सर्व वस्तू मात्रामध्ये मीच ओत व्याप्त आहे असे समज. बस हे मोठा उंच नीच हे काय करे सरळ टाकून दे. सर्व वस्तूमध्ये म्हणजे जी वस्तू सापडेल, जी तुला दिसेल, जे बेटे भूत
ते आणि जे भगवंत जे तुला दिसेल ते काय करतो मीच ओतपोत व्याप्त आहे असे समज. प्रत्येक वस्तूमध्ये मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत मीच व्याप्त आहे. व्याप्त म्हटलेले आहे म्हणजे व्याप्त रूपाने. असं नाही की मुंगी म्हटल्यावर आता तिच्या आकारा इतका असेल आणि ब्रह्मदेव म्हटल्यावर तू मोठा असेल असं नाही. मुंगीमध्ये सुद्धा तेवढाच आणि ब्रह्मदेवामध्ये सुद्धा तेवढाच. अर्जुना यापेक्षाही सर्वसाधारण अशी एक खूण आहे ते तुला सांगतो आहे. तिच्या योगाने या माझ्या विभूती तुला ओळखता येतील. अजून एक खूण सांगणार आहेत म्हणजे या विभूती कशा ओळखायच्या ते सांगतात पहा. धनंजया ती खूण अशी की ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया यांचे मिळून वास्तव्य आहे त्या ठिकाणी माझी विभूती आहे असे समज. नुसती जिथं संपत्ती आहे असं नाही म्हटलेलं त्यांनी. कारण संपत्तीवाल्यांना तो कसाही उपयोग करू शकतो म्हणून काय सांगितलंय संपत्ती आणि दया. संपत्ती बरोबर दया असली पाहिजे तिथं मात्र त्या ठिकाणी मी आहे म्हणजे ती माझी विभूती आहे. म्हणजे नुसती संपत्ती नुसता पैसा असून उपयोग नाही त्याच्याकडे ते देण्याची दानच असली पाहिजे कुणाला देणे तर बरोबर आहे. अथवा आकाशात सूर्याचे बिंब एकच असते पण त्याची ज्याप्रमाणे त्रिभुवनात प्रभा पसरते त्याप्रमाणे ज्या एकट्याची सर्व जग आज्ञा पाळतात त्या महानुभावाला एकटा किंवा निर्धन असे कदाचित म्हणशील पण तसे म्हणू नकोस. हे पहा त्यांचे अंगभूत असे वस्तू सामर्थ्य आहे. दुसऱ्याची इच्छा तृप्त करण्याकरता कामधेनू आपल्याबरोबर सर्व सामग्री घेऊन चालत असते काय. बघा कामधेनू जी आहे ती सगळी सामग्री घेऊन बरोबर चालते का नाही. तिला ज्या वेळेस जो कोणी जे काही मागेल ते ती एकदम प्रसवू लागते व देते. जे जे कोणाला काय पाहिजे ती सामग्री घेऊन बरोबर फिरते का. ज्या वेळेला जो काय मागेल त्या वेळेला ती प्रसवू लागते. त्याप्रमाणे सर्व विश्वातील ऐश्वर त्यांच्याजवळ अंगभूतच होऊन राहतात. त्याप्रमाणे सर्व विश्वातील ऐश्वर त्यांच्याजवळ अंगभूतच होऊन राहतात म्हणजे अंगाबरोबरच असतात. ती कुठून लगेच उत्पन्न करायची आणि मग द्यायची असं घेऊन फिरत नाहीत असे. ती बरोबर अंगभूत आहे. त्यांना माझी विभूती म्हणून ओळखण्याची हीच खूण आहे की ज्यांच्या आज्ञा सर्व लोकांशीर सावंत्य असतात. हे बुद्धिवंत अर्जुना असे तुझ्या दृष्टीस पडेल त्या विभूती म्हणजे माझे अवतार आहेत असे समज. त्यांना ओळखण्याची अशी खूण आहे की म्हणजे संत साधू यांना अशी ओळखण्याची खूण आहे की ज्यांच्या आज्ञा सर्व लोकांशीर सावंत म्हणजे एखाद्याने आज्ञा करावी आणि बाकीच्यांनी काय करावी ती पाळावी. असं जर तुला कुठं दिसत असेल तर ते कोण आहे. ती माझी विभूती आहे किंवा माझा अवतार आहे. ती विभूती म्हणजे माझे अवतार आहेत असे समज. या विश्वात हे सामान्य व हे विशेष या विश्वात हे सामान्य व हे विशेष असा भेद मांडणे महादोष आहे. बघा हे सामान्य आहेत म्हणजे आपण म्हणतो नाही हा छोटा आहे तो मोठा आहे तो श्रीमंत आहे तो गरीब आहे असा भेद मांडणं हा काय आहे महादोष. नुसता दोष म्हटलेला नाही म्हणजे बघा कारण काय सर्व पोत मीच भरलेले आहे. तुमच्या कल्पनेमुळे तुम्ही म्हणताय हा मोठा आहे हा छोटा आहे. ती फक्त कल्पना टाकून दिली पाहिजे. या संपूर्ण विश्वात मीच एकटा ओतपोत. बघा या विश्वात ओतपोत मीच भरलेलं आहे दुसरं काय आहेच नाही. तुला जे दुसरं वाटतं ती तुझी काय आहे कल्पना. काय आहे ही तुझी कल्पना आहे. ती फक्त कल्पना टाकून दे फक्त बस. तर असे असतात एक सगळ्यांनी बोलायला शिकायचं बरं का. इथं तर तुम्ही बोलू शकत नाही तर बाहेर कुठं बोलू शकणार नाही. इथंच बोललं पाहिजे. विद्यार्थी शाळेतच बोलू शकतो नंतर तो बाहेर जातो बोलायला का. इथं नाही काय तर बोला तो बाहेर बोलू शकतो का. म्हणून आपल्याला इथंच बोलायला शिकायचं. बोलायचं काय तुम्हाला एखादं प्रमाण आठवलं किंवा इथं असं बरोबर आहे का चूक आहे ते सांगता आलं पाहिजे आपल्याला. तर असे असतात एखाद्याला माझ्याकडूनच चूक होऊ शकते बरं का असं नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे ते टवकारून ते ऐकलं पाहिजे व्यवस्थित. कारण एखाद्या बोलता बोलता चूक होते कधी कधी ती सांगितली पाहिजे तुम्ही. तर असे असतात एक सामान्य आणि एक विशेषच असा भेद का कल्पावा. मी सगळी तर ओतपोत मी जर भरलेलो आहे तर तिथे एक सामान्य एक विशेष असं का आपण मात्र कल्पना करावी. तसे कल्पून उगीच आपल्या बुद्धीत भेदाचा कलंक लावून का घ्यावा प्रश्नचिन्ह. एरवी तूप व्यर्थ कशासाठी घुसळावे. म्हणजे मी जर सगळे ब्रह्म आहे तर तुम्ही उंच नीच असं करून का तुमची विनाकारण डोकी खराब करायची. जर आता समजा तूप आहे आणि तो म्हणला की नाही आता मला तूप घुसळायचं मला ह्याच्यातून तूप आता तुपातून तूप परत निघणार आहे का.
तसं या ब्रह्मातून दुसरं काय प्राप्त होणार आहे का? ते ब्रह्मच प्राप्त होणार आहे. तुम्ही तूप किती घुसळलं तरी तुपच राहणार आहे. म्हणजे शेवटी काय तुमचे श्रम काय होणार आहेत? व्यर्थ. तसं ते ब्रह्म समान ना सगळं. मग ते ब्रह्म घुसळायची काय परत ब्रह्म असं म्हणा हे वेगळं विशेष या अमुक येतो असं म्हणायची काय गरज आहे का तुला? बघा किती किती स्पष्ट सांगितलेलं बघा बरं. सांगा आता हे आपल्या कधी येतंय का डोक्यात आहे कधी आपण असं एवढं बारकाईनं आपण कधी लक्षात आणलं कधी? किती सोपं सांगितलेलं आहे. पण जाऊ आपण डायरेक्ट आपण अभंगावर जाऊ शकतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भ्रम अमंगळ. इथं महादोष सांगितला आणि तिथं अमंगळ सांगितलेलं आहे. हे मंगळ आहे म्हणजे वाईट आहे, हा दोष आहे. अमृताला आटून शिजून अर्धे निमे का करावायचे तसे? कारण अमृत ते अमृतच आहे. त्याला परत आटवायचं शिजवायचं आणि मग त्याला अमृत म्हणायचं आणि ते ऑलरेडीच अमृत आहे. मग हे बाकीचे शिंग कशासाठी करता? म्हणून मला वाटते काय काय वेळा प्रमाणे टाकलेली आहे की जप तप कर्म क्रिया विण धर्म वावगाची श्रम व्यर्थच आहे. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी तप धर्म. बघा आता कसं इथले विचार कसे तिथे टाकले माऊलीने. आणि हे सगळे श्रम आहेत कशाला करतात तुम्ही? आता ते ब्रह्म म्हणून ओळखून घ्या. सगळे ओत पोत सगळं ब्रह्म भरलेले आहे. पण तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी करायची गरजच काय? श्रम आहे तुम्हाला सगळा. बघा इथं तेच सांगितलंय तूप आहे ते तूप माना एकदा मग त्याला घुसळायची परत गरज काय? त्याला शिजवायची परत गरज काय? ते श्रम होतात तुम्हाला. एरवी तूप व्यर्थ कशासाठी घुसळावे? अमृताला आटवून शिजून अर्धे निमे का करायचे? तसेच वायूला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे काय? आता वायूला आपण म्हणतो का हा उजव्या बाजूचा हा डाव्या बाजूचा. गोतपोत सर्वत्र काय आहे? कोण आहे? वायूच आहे. मग त्याला परत हा उजवा बाजूचा डाव्या बाजूचा असं म्हणता येणार आहे का? मग याच्यामध्ये तुम्ही फक्त कल्पना करून त्याच्यात आयुष्य जाणार आपलं. सूर्यबिंबास पोट व पाठ आहे का म्हणून पाहू लागले असता ज्याप्रमाणे आपली दृष्टी मात्र नाहीशी होईल. तो सर्व प्रकाशमयच असल्यामुळे त्याला पुढे पोट व मागे पाठ अशा बाजूला आहे. सूर्याला कधी अशी ही पाठ आहे हा पुढे आहे असं कधी आपण म्हणू शकतो का? तसंच ब्रह्माला पाठ नाही पोट नाही वरती नाही खालती नाही सगळीकडे पोट भरलेलं आहे. त्याला कुठे दिशा नाही. त्याचप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी साधारण व विशेष असा भेद तर नाही पण सामान्य विशेष भावाची केवळ वार्ताही नाही. आणि हे सुभद्रापते माझ्या ज्या अनंत वेगळ्या विभूती आहेत त्या तू किती मोजशील? म्हणून फार काय सांगावे. माझ्या विभूती जाणण्याची तुझी इच्छा पुरे कर. आता हे पहा माझ्या एका अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे. फक्त केवळ एका अंशामध्ये हे जग व्यापलेले आहे. म्हणजे मी केवढा असे बघा केवळ एका अंशाने हे जग व्यापलेले आहे. म्हणून भेद भावना टाकून अभेद बुद्धीने सर्वत्र मी समव्याप्त आहे असे समजून या दृष्टीने माझे भजन कर. तुझ्या अभेद बुद्धीने काय कर? तुझी भेद बुद्धी आहे ना ती काढून टाक आणि अभेद बुद्धीने माझं भजन कर. ज्ञानी पुरुष रूपी वनास वसंत ऋतूप्रमाणे आनंद देणारा व विरक्ताना एकांत ठिकाण असणारा असा सकलेश्वर संपन्न श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलता झाला. तेव्हा अर्जुन म्हणाला प्रभो माझ्या विभूतीच्या ठिकाणी भेद मानू नको. असे जे तुम्ही काहीतरी सांगितले ते आपल्या थोरपणाला शोभते झाले पण मला हे पटत नाही. बघा आता अर्जुन परत देवाला म्हणतो तू जे असं बोलतो ना की विभूतीच्या ठिकाणी भेद मानू नको हे काय माझ्या मनाला पटत नाही. बघा आता उलटी कशी त्याची फिरकी घेतो देवाची. हे कोण करू शकतं? ज्याला कळलं तो फिरकी घेऊ शकतो. कारण ते बघा आता ते तुम्हाला माहिती अष्टवक्र ते पोट गर्भात असताना ते म्हणायचं बाबा इथं तुमचं चुकलं. पण त्या कळत होतं म्हणून चुकलं म्हणत होता. आणि कुणाची ताप लागली असं बाहेरचा एखादा माणूस म्हणत नाही बाबा इथं तुमचं चुकतं म्हणूच शकत नाही. त्याला काय कळतं? त्याचं ज्याला कळतं तो त्याला म्हणून मग किती मोठा असू द्या त्याचं चुकत असत ज्याला कळलेलं असतं तो म्हणत बाबा इथं तुमचं चुकतं. आणि ज्याला कळलेलं नसतं कशा म्हणे तसं ते आतून अष्टवक्र म्हणायचं. अष्टवक्र तेव्हा नाव नव्हतं त्याचं बाहेर. त्याने मग त्याला राग आला त्या ऋषीला. म्हटलं ह्या पोटात आहे ते हे एवढं मला शिकवतंय तर बाहेर आल्यावर काय करील? म्हणजे बघा आता इथं स्वार्थ बघितलं का नाही त्याने सांगा बरं. ते जर म्हटलं असतं जाऊ दे माझं पोरग आहे काय होतं मोठं झालं तर. पण नाही ना ज्याला मोठं झालेलं पाहायचंच नव्हतं. मलाच मोठं म्हणा पोरांनी मोठं व्हायचं नाही. ते डायरेक्ट त्यांनी शाप दिला त्या पोराला पोटात असताना. काय म्हणजे तू बाहेर येताना 8 ठिकाणी वाकडं होती. झालं ना बिचारा ते 8 ठिकाणी वाकडं. तेवढा जरा शांतता ठेवली असती जमलं नसतं का सांगा बरं. कुठे आहे शांतता? काय म्हणावं? म्हणजे फक्त
फक्त काय म्हणतात ते फक्त वेदांतचार्य या सगळ्या फक्त पदव्या लावून घेतलेल्या. तेव्हा अर्जुन म्हणाला, प्रभू माझ्या विभूतीच्या ठिकाणी भेद मानू नको असे जे तुम्ही काहीतरी सांगितले ते आपल्या थोरपणाला चोपते झाले, पण मला हे पटत नाही. कारण अभेदाचा उपदेश करणारे तुम्ही भेद टाक म्हणून सांगता, त्यावरून भेद एक निराळा आणि त्याचा त्याग करणारा एक निराळा असे द्वैत बाळगल्यासारखेच झाले, याचे मला आश्चर्य वाटते. तुम्ही पहिले तर म्हणता भेद नाही भेद नाही भेद नाही, आणि मग मला आता कसं सांगता तुम्ही भेद टाक म्हणून? पहिले तुम्ही सांगितलं सगळं अभेद आहे, म्हणजे सगळं एक आहे. मग ह्याचा मला उपदेश करताय तुम्ही, अभेद आहे भेद नाही. मग आता तुम्ही कसं मला म्हणता भेद टाका? भेद नाहीच मग तुम्ही का मला सांगता भेद टाका बाबा? मग याला कळलं म्हणायचं, त्याला कळलं म्हणायचं, हे की नाही? हे पहा सूर्य, आता भगवंताला म्हणतोय अजून, हे पहा सूर्य उगवण्याच्या किती मजा आहे सांगा बरं. ज्ञानेश्वरी ऐकायला, वाचायला, ऐकायला किती मजा आहे. आणि लोक म्हणतात की ज्ञानेश्वरी अवघड आहे, ज्ञानेश्वरी अवघड आहे. काय आता अवघड आहे? किती सोपं आहे तसं बघायला गेलं तर. हे पहा सूर्य उगवण्याच्या पूर्वी मला या वयाचे आहे अंधाराला एका बाजूला घालवून द्या असे जगाला म्हणतो काय? सूर्य ज्या टायमाला येतो तेव्हा म्हणतो हे आता अंधाराला बाजू, कारण सूर्य उगवलं की अंधार आठवण जाणारच आहे. तसं ज्ञान आले की आज्ञान आठवण जाणार, आज्ञाला बाजूला सर असं म्हणायची गरजच नाही. सूर्य कधीच अंधाराला म्हटलं नाही किंवा हे तू बाजूला सर म्हणून, कारण त्याच्या दृष्टीने अंधार हेच नाही. एक वेळाला अंधाराने कंप्लेंट केली ब्रह्मदेवाकडे, म्हणलं हा सूर्य आपल्या सभेमध्ये मला कधीच येऊन देत नाही. ते म्हणले थांब मी बघतो त्याच्याकडे. कोण? ब्रह्मदेव म्हणतो. आता गेला सूर्य, ब्रह्मदेवाने सूर्यदेवाला बोलून घेतलं. म्हणले का रे, तो अंधार तुझ्या सभेमध्ये येऊ पाहतो आणि त्याला तू म्हणतो येऊन देत नाही. तो म्हणतो कोण अंधार? मी त्याला ओळखीत नाही. तसं आपली स्थिती झाली पाहिजे. कोण जर म्हटलं ना शिंदे बाबा, शिंदे बाबा म्हटलं कोण शिंदे बाबा? मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. मग आपलं बरोबर झालं नाही का? सूर्य उगवल्यावर अंधकाराचा आपोआप नाश होतोच, त्याप्रमाणे सर्व जगत ईश्वर ह्या आपल्याला बनायचं बरं का, आपल्याला बनायचे. हा नुसतं ऐकून नाही. मग काय होईल माहितीये? बहुत केले पाठांतर आणि बरोबर ऐकलीचे दूर. तसं हे आपल्यासाठी हे ज्ञानेश्वरी तसं बघायला गेलं कोणासाठी हे खरं बघायला गेलं? आपल्यासाठी. कारण ह्याच्यात कोणाच्या कृष्णाच्या रामाच्या कोणाच्या कथा आल्यात का सांगा बरं मला? केवळ आणि केवळ आत्म्याचं ज्ञान आहे. आणि तो आत्मा कोण आहोत? आपण आहोत. आपल्या बाबांनी कळून दिलेलं आहे. मग हे आपले आहे सगळे, पण आपल्यालाच कळणं झाले. दुसऱ्याचं बरोबर कळतं आपल्याला, पण आपल्याला कळत नाही, कारण लक्षच टाकत नाही आपण आपल्याकडे. रस्त्याने जाताना बघा ना, आपल्याकडे बघण्यापेक्षा दुसरा कसं चाललंय, किती टाकाटक चाललंय, काय चाललंय तिकडे लक्ष असतं. आपण काय टाकाटक तर तिकडे आपलं काय लक्ष नसतं. सांगा बरं. तसंच चाललंय. अरे आपलं ओळख करून घेतली पाहिजे पहिली, मग दुसऱ्याची. म्हणून बाबांनी बघा पहिल्या अनुग्रहाच्या नावामध्येच राहिला. अरे ते ब्रह्म तू आहे, पहिला आपली ओळख करून दिली, आपल्याला दिली की नाही? असे ज्ञान उत्पन्न होण्याबरोबर ईश्वर जाणणाराही तद्रूपच होतो. पण देवा या बाबतीत तुम्हाला अविचारी असे तरी कसे म्हण? देवाला म्हणतो तू काय अविचारी तरी तुला कसं म्हणावं? कारण तू विचारपूर्वक आहे, तुझा चांगला विचार करतो. बाबा म्हणे चांगला विचार केला तर त्याच्यापैकी तू आहे, तू चांगला विचार करणार आहे. मी तुम्हाला अविचारी तरी कसं काय म्हणून? काय गंमत आहे नाही की काय बघा. म्हणजे खरंच ते आता गुरु शिष्य म्हणून संवाद चालला असेल का? अहो मित्र म्हणून संवाद चाललेला आहे तो. तेव्हा जे असे एकमेकाला बोलू शकतात. तू काय अविचारी तुला कसं काय मी अविचारी म्हणू? नाही का आपल्यासारखा म्हणलं असतं आदर ठेवणार. बाबा मी तुम्हाला कसं काय बोलू, मला काहीतरी बोलायचंय तुम्हाला. हे डायरेक्ट म्हणतं मी तुम्हाला अविचारी तरी कसं काय म्हणू? बघा मग ही मित्रांची भूमिका असणार काय सांगा बरं. मित्रच मित्राला असं बोलू शकतो. डायरेक्ट आरतुराच्या पण भाषा चाललेली आहेत त्यांच्या. हे कोणाच्या भाषा आहेत? मित्रांच्या आहेत भाषा. तसं बनलं पाहिजे बरं का. या अशा गुरु शिष्यांच्या अशा जोड्या बनल्या पाहिजे बस मित्राच्या. मग बेडा पार आपल्या शिष्य लोकांचा आपल्याचा आहे की नाही? आपल्या बाबांना वाटलं पाहिजे हे माझा मित्र आहे बा, आणि बाबा खरंच मित्र मानेल. श्रीपाद बाबांना ज्या टायमाला एखादा 12 वर्षाचा मूल जर बरोबर चाललेला असेल तर कोणी विचारलं, म्हणलं हे कोण आहे? बाबा म्हणायचे हा माझा मित्र आहे. पाठीवर थाप मारून म्हणायचे माझा मित्र आहे बा. असं पाहिजे मग बरोबर आहे. आपण जवळ जायला का भरतो? आणि चांगलं खांद्यावर हात टाकून चालायचे बाबा हा माझा मित्र आहे.
आणि हा अनुभव आम्ही पण घेतला बरं का. त्यांचं नाव नाही, पाटील साहेब म्हणून इथले आहेत, पंढरपूरचे. ते बघा येता येताना आपण पहिल्यांदा जायचो तिथे ते मोडलीमला, हा मोडलीमला तिथे ते पाटील साहेब ते शिबी जाधव त्या आम्ही अनुभव घेतला बरं का. कधी तिकडे आता आम्ही गेलो ना, कधी जायचो ना पहिलं सुरुवातीला, डायरेक्ट आमच्या खांद्यावर हात टाकायचे आणि असे चालायचे. काय भाऊ मग कसं काय तुमचं, कसं काय चाललंय मित्रा, तुझं कसं काय, तुझं कसं काय चाललंय असे बोलायचे सर. सांगा बरं आता. आणि गुरुपदावरती ते असणारी व्यक्ती म्हणजे बघा, अशातून प्रेम वाढतो, अशातून प्रेम वाढतं. म्हणजे आपल्याला अर्जुन आणि श्रीकृष्ण बनलं पाहिजे, तेव्हा हे असं प्रेम आपल्या अंतकरणात ओतलं जाईल ऑटोमॅटिक. हे वेगळं, तो माझा शिष्य काय काय बरं एवढं सांगतात तिथे. अरे ओत सगळं मीच भरलेलं आहे, कोण विशेष नाही आणि कोण कनिष्ठ नाही. म्हणजे विशेष म्हणजे कोणतरी बाबा आहे, कोणतरी आपले गुरु आहे, कोणतरी असं असं विशेष नाही. कनिष्ठ म्हणजे तो त्याचा शिष्य आहे असंही नाही, सगळं एक सगळं. तेव्हा ते आपल्या आतमध्ये ते अंतकरणात ओतलं जाणार आहे. नाही तर घेत असेल तर ते ओतलं जाणार नाही, नाहीच जाणार ते. किती मजा आहे, किती आनंद आहे समजून घ्या. सांगा बरं, एवढा आनंदाला आपण मुक्तो असतो की नाही, सांगा बरं. मला मुक्त असतो आपण या आनंद. कृपा झाली तुमची आपल्यावर, तेव्हा कुठेतरी आपल्याला आनंद. काय तुमच्या भाग्याचं वर्णन करावं सांगा बरं. शब्दाने होईल आपल्या तुमच्या आमच्या शब्दाने वर्णन होईल नाही होऊ शकत. बघा प्रभू, तुमचे फक्त नाव जर कोणत्या एखाद्या वेळी ज्याच्या मुखात येईल, म्हणजे कोणी तोंडाने उच्चारले किंवा कानावर पडले, म्हणजे कानाने ऐकले तर त्यांच्या अंतकरणाला भेद खरोखर टाकून देऊन पळेल. बघा आता तेच चाललंय. तुम्हाला एखाद्या वेळी वेगळा असं काय समजल तर तो अंतकरणातला भेद खरोखर टाकून देऊन पळेल. तो भेद असेल ना अंतकरणामध्ये, तो सुद्धा काय होईल, पळून जाईल. असे ते तुम्ही प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्मच जर माझ्या सुदैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे मला लाभला आहात, तर तुम्हा आम्हाला भेद म्हणता तो कुठून असणार. तुम्ही जो भेद म्हणता अंतकरण, एकदा तुमची माझी जर भेट झाली तर अंतकरणाला भेद पळूनच जातो, तिथं राहतच नाही. तर तुम्ही कसं काय म्हणता की तुझ्यात आपल्यात काय भेद आहे म्हणून. एवढं झालं पाहिजे बरं का आपलं, मग आपला बेडापा आपल्यामध्ये पॉवर निर्माण झाली पाहिजे. एखाद्या वेळेला बाबा समजा आता काय बोलेल, बाबा म्हणून आपण म्हटलं पाहिजे बाबा काय तुमच्यात आमच्यात आता भेद आहे सांगा बरं. अशी पॉवर आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, ती पॉवर मग बरोबर आहे. तो कोणी पाहावा कोठे पाहावा, तो भेद कोणी पाहावा कोठे पाहावा. तुम्ही आम्ही जर एक आहे आता ब्रह्मच झालेलं असेल, कोणतरी वेगळं पाहिजे ना ते पाहण्यासाठी. तर तुमच्या नावात तर भेदच नाही आहे काय, तर तुम्ही आणि वरून आम्ही म्हणता तुझा काय भेद गेला म्हणून. आणि भेद आहेच नाही, तो पळूनच गेला कधीच. हे पहा, एखाद्याने चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर त्याला उकडावायच लागले असे जर कोणी म्हटले तर ते शोभेल काय. बघा चंद्रबिंब, चंद्र कसं आहे, शीतल आहे. आणि ते जर कोणी म्हटलं, चंद्राजवळ कोणी गेला आणि जर कोणी म्हटलं तुला काय गरम झालं का, त्याला मूर्ख म्हणतील. अरे मी शीतल हवेमध्ये आहे, मी एसी मध्ये आहे आणि तुम्हाला कुशाल विचारतो तसं म्हणजे जेव्हा हे सगळं उलट करतोय तर सगळं म्हणतो तूच म्हणतो हा भेद आहे आणि परत मला विचारतोस तुझा भेद गेला का म्हणून. काय पॉवर निर्माण झाली शिष्यामध्ये. मग श्रीकृष्णा, आपण थोर मोठे आहात तेव्हा हवे तसे बोला. ते म्हणतात ठीक आहे तुम्हाला अधिकार आहे हो बोलण्यासाठी, बोला तुम्हाला काय बोलायचं. हे बोलणे ऐकता श्रीकृष्णा सहजच अतिशय संतोष झाला. असा संतोष झाला पाहिजे आपल्या बाबांना, मग आपण मात्र जिंकलं. कारण आपण एखाद्यावरती समजा आपण वरिष्ठांवरती किंवा एखाद्यावरती देवावरती प्रेम करतो, त्यात नवल नाही. देवाने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, देवाने आपला अंगीकार केला पाहिजे. अंगीकार तैसा केला नारायण, त्याने आपला अंगीकार केला. आपण करतो त्यात नवल नाही, आपण करणारच, पण त्याने आपला समोरच्याने आपला अंगीकार केला. काय आहे का बस. हे बोलणे ऐकता श्रीकृष्णा सहजच अतिशय संतोष झाला व त्यांनी अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊन म्हटले, अर्जुना तुझे आक्षेप बरोबर आहे, पण आमच्या बोलण्याचा तू राग मानू नकोस हो. बघा काय म्हणतात, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे. तू हे बोलणे ऐकता श्रीकृष्णा सहजच अतिशय संतोष झाला
व त्यांनी अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊन म्हटले. कुणी आलिंगन दिलं कुणाला? कुणी कुणाला आलिंगन दिलं? भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं. बघा ना, अतिसंतोषाला त्यांनी अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊन म्हटले. नुसतं आलिंगन दिलं नाही, आलिंगन दिलं आणि म्हटले, अर्जुना तुझा आक्षेप बरोबर आहे. त्यांना संतोष झाला. याला आता कळलंय बरं का. आणि हे आपल्याला कळण्यासाठीच उलट सुलट प्रश्न असतात. पण आपल्याला राग येतो. आपल्याला एखाद्या बाबाने एखादा उलट प्रश्न विचारला, बाबाने असं विचारावं का? येड्या मूर्खा, तुला कळलं किती, काय किती, त्याच्यासाठी विचारलाय तो प्रश्न. तुझी परीक्षा असते ती. बाकी त्यांना काय घ्यायला देण्यात? तुझ्या काय व्यवहारातलं विचारलं का तुला? त्याच्यासाठी तुझं कितपर्यंत आलेलं आहे, तुझं ते झालंय का नाही ते विचारण्यासाठी. तुझ्या एका रागाने पण बोलतील, तेही आपल्याला आक्षेप करता आलं पाहिजे. कारण तो राग नसतो, आपली परीक्षा असते किंवा आता याला राग गेला का नाही, काय नाही. नाही, आपल्याला बाबा असे बोलले, बाबा तसे बोलले, बरा तसंच राहा. तुझा आक्षेप बरोबर आहे, पण आमच्या बोलण्याचा तू राग मानू नकोस. कारण भेदाचा स्वीकार करून तद्वारा आम्ही जो विभूती किंवा विभूतीविषयी जे काही सांगितले ते अभेद रूपाने तुझ्या मनात निश्चित ठसले की नाही. बघा ना, आता काय तुझ्या मनाला ठसले की नाही त्याच्याकरता मी तुला प्रश्न केला. तेव्हा मी तुला असं बोललो की तुझा बाबा भेद केला का नाही म्हणून. बघा, हेच म्हणून तू राग मानू नकोस. हे समजून घेण्याकरता क्षणभर बाह्यकारी खडा टाकून पाहण्यासारखे बोललो. म्हणजे मी खडा टाकून बघितला. आपण होतो नाही, एक खडा टाकून आपण बघू बरं का. खडा टाकून बोललो काय. आता ही बोली भाषा आहे की नाही सांगा. बोली भाषा आहे आपली. प्रकृतीला समजेल अशी, म्हणजे प्राकृत भाषेमध्ये नाही, प्राकृत भाषेमध्ये गीता केली म्हणजे प्रकृतीला समजेल अशी. म्हणजे गीतेचं परिवर्तन ज्ञानेश्वरीमध्ये केलं प्राकृत भाषेमध्ये, की आपल्या प्रकृतीला कळावं म्हणून. आता हे कळते की नाही आपल्या प्रकृतीला. तेव्हा अर्जुन विनयाने म्हणाला, देवा माझा बोध काय आहे हे आपल्या आपणच काय ते पाहून घ्या. मला बाबा काय करू. आणि असं गेलो ना आपण बाबांकडे तर बरोबर आहे बरं का. आता बघा ते काय, आता पण विनय आहे म्हणजे नम्रतेने म्हणतोय अर्जुन, माझा बोध काय आहे. तुम्ही मला असं विचारायला भेद गेला का, म्हणजे बोध थोडक्यात बोध. तर माझा बोध काय आहे हे तुम्हालाच कळणार आहे, मला बाबा कळणार आहे का सांगा बरं. आता ज्या टायमाला बाबा आपल्याला प्रबोध देतात त्या टायमाला प्रबोध कोणाला होण्यासारखं आहे ते बाबाला कळतं, समजतं तेव्हा देतात ना. नाही तर कुणाला काय गायला देणार आहेत का, लगेच प्रबोध म्हणून देणार आहेत का. पण त्यांना कळतं ना आपलं, म्हणून देतात ते. आता एखादी त्या अवस्था जास्त होते, आता ते प्रबोधाच्या नावाने काय होते ते शांत होते, म्हणून त्याला प्रबोध लगेच देऊन मोकळं करायचं असतं. त्याला तसं ठेवायचं, म्हणून त्यांना ते समजतं की बा आता हे प्रबोधाच्या स्थितीत झालेलं आहे. तसं बघून अर्जुन बोलतो की हे समजून घेण्याकरता क्षणभर बाहेरकारी खडा टाकून पाहण्यासारखे बोललो. तो माझ्या विभूतीबद्दल तुला अभेदाने चांगला बोध झाला आहे असे दिसले, त्यात मला संतोषच आहे. तेव्हा अर्जुन विनयाने म्हणाला, म्हणजे भगवंत म्हणतो मी तुझी एक परीक्षा बघत होतो. तेव्हा अर्जुन विनयाने म्हणाला म्हणजे नम्रतेने, देवा माझा बोध काय आहे हे आपल्या आपणच काय ते पाहून घ्या. पण अनुभूती दृष्ट्या म्हणाल तर या विश्वात. आता बघा पहिलं काय बोलले, पहिले विनयाने बोलले नम्रतेने की बाबा रे हा जो काय बोध आहे तो तुलाच कळावा, मला काय ते तुला कळत आहे. पण मात्र बघा असं तिथे थांबले नाही ते, पण ते आता काय होतं, अनुभूती दृष्ट्या म्हणाल तर या विश्वात सर्वत्र तुम्हीच भरलेले अशी माझी पक्की समजून झाली आहे. पहिली नम्रता घेतली, म्हणजे बाबा मला काय कळत नाही, मला तो बोध काय आहे तो तुम्हालाच कळणार. पण मात्र माझा अनुभव मी सांगतो, मात्र अनुभव सांगणार माझा. बाकी काय बोध काय आहे ते तुम्ही बघा, तुम्ही वळखा, ते तुमच्यावर टाकलं तुका म्हणे घालू तो भार मात्र त्याच्यावर. पण मात्र मी अनुभूतीपूर्वक सांगू शकतो, मी ठामपणाने सांगू शकतो की सर्वत्र तुम्हीच भरलेले आहात, दुसरं कोणी आहेच नाही, एवढा मात्र मला अनुभव आलेला आहे. पण एवढं जर बाबांना आपण सांगितलं ना, बाबा मला एवढं मात्र कळ, बाकी काय आहे ते मला ज्ञान वगैरे काय मला कळत नाही बरं का, असं म्हणायचं बाबाला. बा हे ज्ञान काय, कशाला म्हणतात, काय म्हणतात हे मला कळत नाही, पण मात्र मला एवढा अनुभव आला सर्वत्र ओतपोत तुम्हीच भरलेले आहेत. बाबांना म्हणायचं बरं का, बाबा हे सर्वत्र ओतपोत तुम्हीच भरलेले आहेत. बस केवढा आनंद होईल बाबांना, उडीच मारतील ते. बघा तुम्ही बोलत. बाबांनी एकदा आळंदीला एका ताईने असं कीर्तन केलं आणि आता वय झालं होतं, त्यांनी पाठीमागे अशी उशी ठेवलेली, ते म्हणजे
छोटासा गाजला असतो ना तसा असायचा पाठीमागे. तर एका ताई एवढं जबरदस्त कीर्तन केलं आळंदीला, आणि ती बाबा ती उशी आहे ना ती डोक्यावर घेऊन नाचायला लागली. बरं एवढ्या एवढ्या पूर्ण, आता ते बघितलं ना तुम्ही ते आळंदीचा केवढा मोठा हॉल आहे पूर्ण संपूर्ण पुढे, तेवढ्या त्याच्यातून उठून तिथं उठून नाचायला लागले बाबा डोक्यावर ती घेऊन. ती उशी आहे ना डोक्यावर घेतलेली आणि नाचायला लागली. काय आनंद झाला असेल. तसा भगवंताला आनंद झाला. अर्जुनला भाऊ हे कळालं. अशा रीतीने अर्जुन अभेद बोधाच्या योग्यतेत आला, त्या अनुभूतीस वर्ता झाला असे सांगत असता धृतराष्ट्र राजा स्तब्ध बसला होता. तेव्हा आता हे संजय ते कुणा संवाद तिकडे कोणा चाललाय, अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा, आणि इकडे संजय कोणाला सांगतो, धृतराष्ट्राला. तेव्हा अशा रीतीने अर्जुन अभेद बोधाच्या योग्यतेत आला, त्या अनुभूतीत वर्ता झाला, म्हणजे त्या अनुभूतीला आता तो पात्र झाला असे सांगत असता धृतराष्ट्र राजा स्तब्ध बसला होता. त्याच्यावर मात्र काही परिणाम होत नव्हता. धृतराष्ट्र आजही अशीच आहे. धृतराष्ट्र काहीच परिणाम होत नाही त्यांच्यावर. बरं तेव्हा एक तरी होता धृतराष्ट्र, आणि आता कितीतरी आहेत. गल्ली गल्ली धृतराष्ट्र झाली जातात. त्याच्यावर काही परिणाम याचा होत नाही. ते म्हणजे काय चाललं काय नको बघा. आता इथे एखादा नवीन माणूस येऊ द्या समजा, ते म्हणजे काय चाललं तर काय नको, काय त्यांचं चाललं होतं, काय रामाची गोष्ट नाही, श्रीकृष्णाची गोष्ट नाही, कुणाची कसलीच गोष्ट नाही, काय नाही, आणि यांचं काय चाललंय काय नको असंच म्हणणार ना नाही. तेव्हा संजयाच्या मनात खेद वाटून तो म्हणाला, संजयाला वाईट वाटलं बरं, म्हणलं एवढं चांगलं अमृताच्या धारा चाललेल्या आहेत, याने थोडस तरी अमृत चाखावं तरी, पण हा मात्र कसा शब्द झाला होता नुसतं एकदम. तेव्हा संजयाच्या मनात खेद वाटून तो म्हणाला, सहदैवाने लाभ होत असता, बघा सहदैवाने लाभ होत असता तो दवडणे पाहिजे, ते दडवणे झाले, तो दवडणे हे नवल नव्हे का. म्हणजे सहज लाभ होतोय तो घालवणे म्हणजे नवल नाही का. बघा ना सहज होतोय की नाही लाभ, त्याला काही कष्ट आहेत का, तरी पण नाही ना, त्याच्यावर काही परिणाम नाही. धृतराष्ट्र राजाची ज्ञानदृष्टी शाबूत आहे, हा मनाने समजूतदार आहे असे मी समजत होतो. संजय म्हणतो की याची ज्ञानदृष्टी शाबूत आहे, हा मनाने समजूतदार आहे असे मी समजत होतो, परंतु तसा प्रकार नसून हा बाह्यदृष्टीप्रमाणे चर्मचक्षूंप्रमाणे ज्ञानदृष्टी आंधळी आहे. म्हणजे तो ज्ञानदृष्टीने सुद्धा आंधळा आहे. मला वाटत होतं बाहेरच्या चर्मचक्षू आंधळे आहेत, पण हा आतली जी ज्ञानदृष्टी आहे त्याच्याने सुद्धा तो काय आंधळा आहे. बघा दोन्ही ठिकाणी हा आंधळाच, पण तोंडावर नाही बोलणार, हे मनातल्या मनात म्हणतो, कारण तो मालक आहे त्याचा, लगेच कामावरून काढून टाकील त्याला. तो नोकर होता त्याचा धृतराष्ट्राचा. तो कसा होता संजय माहितीये काय, की युद्धाला कुठले घोडे लागतात त्याची पारख होती संजयाला, म्हणून त्याला तिथं ठेवलेला. युद्धासाठी जे घोडे लागतात ना ते निवडून द्यायचं, तो हा युद्धाला घोडा चांगला आहे, हा युद्धाला घोडा चांगला आहे, त्याच्यासाठी त्याला ठेवलेला. आणि मग तो नोकर होता तो, पण त्याला एक दूरदृष्टी होती त्यावेळेस, तिथलं त्याला इथं कळत होतं. म्हणजे आता टीव्हीचं इकडे दिसतं त्याच्यात नवल आहे, ते तिकडचं इकडे उचललेले आहे म्हणून ते जॉईन केलेले आहे इकडे. नाही तर आता म्हणतील आता टीव्हीचा शोध लागला, आता म्हणजे 100-200 वर्ष नाही, 5000 वर्षापूर्वी शोध लागलेले. श्री ज्ञानेश म्हणतात, परंतु ही धृतराष्ट्राची गोष्ट असू द्या, अर्जुन मात्र आपल्या सोयीताची योग्यता वाढवित आहे, कारण की या गोष्टीपेक्षाही दुसऱ्या एका गोष्टीविषयी त्याच्या मनात तीव्र उत्कंठा उत्पन्न झाली व तो आपल्याशीच म्हणाला. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, त्याला आता उत्कंठा कसली लागली, कसली बरं सांगा बरं. आता तू या विभूती मला सांगितल्याच खऱ्या, पण आता मला ह्या मी ऐकल्या कानाने, पण आता मला माझ्या डोळ्याने बघायच्या त्या विभूती कशा आहेत, त्या हे विश्वरूप कसं आहे ते मला आता काय करायचंय, माझ्या डोळ्याने म्हणजे ज्ञानदृष्टीने बघायचं. हे वरवर पाहिलं मी आता. व तो आपल्याशीच म्हणाला, जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतकरणात अनुभव आला आहे. पहा बरं का, जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतकरणात अनुभव आला आहे, तो माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट व्हावा या इच्छेच्या पावलांनी अर्जुनाची बुद्धी चालू लागली. आता त्याला उत्कंठा लागली की जे मला आता जो अनुभव आला तो माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट व्हावा. आता त्याने काय केलेलं आहे, डोळ्याने फक्त म्हणजे अंतकरणामध्ये अनुभव आला त्याच्या, पण डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. तसं बघा पहिल्या नामाचा आपल्याला अनुभव येतो,
पण आपल्याला डोळ्याने प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही, म्हणून प्रबोधाचं नाव आहे. आता बघ, डोळ्याने ती ज्ञानदृष्टी एकदा मिळाली प्रबोधाच्या नावाने की संपूर्ण जग हे जग दिसत नसून काय दिसतं त्याला, सगळं सगळं ब्रह्मच दिसतं. तो मोठा दैववान असल्यामुळे अशी मोठी इच्छा करू लागला की या दोन्ही डोळ्यांनी मी सकळ विश्वरूप पाहावे. आज अर्जुन म्हणजे कल्पतरूची केवळ शाखाच आहे असे समजा, म्हणून त्याला वांस, फुले व फळे कधी यावयाची नाहीत, कारण त्याच्या तोंडून ज्या ज्या गोष्टी निघतील त्या श्रीकृष्ण परमात्मा खऱ्या करीत आहेत. अर्जुनाच्या मुखातून जे जे शब्द बाहेर पडतात ते श्रीकृष्ण परमात्मा खऱ्या करून दाखवतो. जो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलाप्रमाणे विषयाही सकट आपणच सर्व पदार्थ बांधला. विषयासकट म्हणजे विष कोण बांधला होता? भगवंत बांधला होता. म्हणून प्रल्हादाला काय होत नव्हतं. नुसतं विष जर असताना तर विषाचा परिणाम झाला असता, पण विषयासकट तो विषयासकट तो देव झाला होता. विषच देव झाला होता, म्हणून प्रल्हादावरती काही परिणाम झाला नव्हता, कारण ती नामाची पॉवर होती तेवढी. आणि मीराबाईचं काय झालं? हा, राजाजीने विष का प्याला राजाजीने भेजा पाठवलं होतं की नाही. तिच्या आईने स्पष्ट सांगितलं होतं तिला. आता समजा तुम्हाला तुमच्या आईने सांगितलं, तुम्ही आता समजा भगवंताला मानता, देव मानता, सगळं काही करता हा, आणि तुमच्या आईने सांगितलं हे तुमच्या वडिलांनी, तुम्हाला समजा तुमच्या वडिलांनी हा विषयाचा प्याला पाठवलं, प्या. तुम्ही प्याल नाही म्हणतात. पण मीराबाईला तिच्या आईने सांगितलं, बघ राजाने हा विषयाचा प्याला तुझ्यासाठी पाठवलेला आहे. तिने घेतला हाताबरोबर, गाट 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 पिऊन टाकला. का? तिला तेवढा भरोसा होता. तू का म्हणे घालू, त्याच्यावर भार घातला, फटाफट पिऊन टाकला. काही नाही, त्यातला माहिती दे विष सुद्धा काय आहे, माझा परमात्माच झालेला आहे. बस विषय तो त्यांचा झाला नाही. विष आणि विषय काय एकच आहे ना, तो नारायणच झालेला आहे असा तिचा पूर्ण भाव झाला होता. बरं आता मला सांगा, विष पिणं म्हणजे काय? आता प्रत्यक्षात असेल का विष? समजा तिचा भाव झाला होता तसा की विषय तो त्यांचा झाला नारायण, सगळं सगळीकडे भगवंतच आहे, नारायण झालेला असा तिचा भाव झाला होता. हे म्हणणं आहे त्याच्यातून. म्हणून तुम्ही तसं काय करू नका. जो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलाप्रमाणे विषयी सकट आपणच सर्व पदार्थ बांधला, तो श्रीकृष्ण सद्गुरू आज अर्जुनास प्राप्त झाला आहे. म्हणून श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव श्रोत्यास म्हणतात, मला विश्वरूप दाखवा. असे विश्वरूप पुसण्याकरता पार्थ कशा रीतीने आरंभ करील सरसावे ती कथा आता पुढील प्रसंगी सांगेल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांतिकर्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. ब्रह्ममूर्ती कोपडबाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. उठू नका. तुम्ही माझा पुंडलिक झालं, चला अध्याय संपला म्हणून पुंडलिक वर दिला. तुम्ही म्हणा बरं आज आपल्याला लवकर सुट्टी झाली. एक हा 9 वाजता सगळी पोरं खुशीत उठत होती आता, ठीक आहे. हा म्हणून वाटतं. हा आता आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. आता यापुढे 11व्या अध्यायात जो कथाभाग आहे तो शांत व अद्भुत या 2 रसांनी भरलेला आहे. आणि या अध्यायात भगवंताचे विश्वरूप अर्जुनाच्या दृष्टीस पडणार आहे. कल्पना करा की या ठिकाणी शांत रसाच्या घरी अद्भुत रस हाच कोणी एक पाहुणा आलेला आहे आणि त्याच्याबरोबर इतर रसांनाही 2 रसांच्या पंक्तीचा लाभ मिळाला आहे. अहो, वधूवरांच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वराड्यांनाही वस्त्रालंकाराने भूषित होऊन मिरवावयास सापडते, त्याप्रमाणे देशी भाषेच्या सुखासनावर इतर सर्व रसांसही मिरवणुकीचा लाभ मिळाला आहे. परंतु त्या सर्वात शांत रस व अद्भुत रस हे 2 चांगले रस असे शोभले की ते डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावे.
म्हणजे हा 11वा जो अध्याय आहे तो कशाने भरलेला आहे? शांत रस आणि अद्भुत रसाने. 2 रस इथं आपल्याला चाखायला मिळणार आहे. हे 2 चांगले रस असे शोभले की ते डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावे, अशा प्रकारे की जणू काय शंकर व विष्णू हे 2 देव प्रेम भावाने एकमेकांस आलिंगन देण्याकरता आले आहेत. आता ही ह्या अध्यायाची महती सांगायची चाललेली आहे. 11वा अध्याय कसा आहे त्याप्रमाणे महती चालली. 11वा विश्वरूप दर्शन. त्याच्यामध्ये आता श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला विश्वरूप दाखवणार आहेत. कारण आता जाता जाता आपण पाहिलं ना की आता त्यांना उत्कंठा निर्माण झालेली आहे की आता हे माझ्या अंतःकरणाला अनुभूतीला आलं, पण माझ्या आता डोळ्यांनी पाहायचंय. म्हणजे ते आता दाखवणार आहेत. आता म्हणजे आता ह्या डोळ्यांनी नाही त्यांना बघायला मिळणार. त्यांना पहिलं काय करणार आहे? ज्ञानदृष्टी देणार. त्यावेळेला त्यांना ते कळणार आहे. किंवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब या दोन्हीत अंतर न राहता एक समयी एकाच दिशेत भेटावे, त्याप्रमाणे शांत व अद्भुत यांचे ऐक्य झाले आहे. किंवा ज्याप्रमाणे गंगा व यमुना या 2 नद्यांचे ओघांचा प्रयागात संगम झाला आहे, त्याप्रमाणे शांत व अद्भुत या दोनही रसांचा एकत्र मिळून झालेला संगम म्हणजे 11वा अध्याय. हा जणू काय प्रयाग क्षेत्रच बनला आहे. म्हणून हा अध्याय ऐकल्याने जणू येथे स्नान करून सर्व जगातील मुमुक्षु जण पवित्र होतात. म्हणजे 11व्या अध्यायाचं महत्व चाललेले आहे की जसं संगम, कोणाचा संगम सांगितलाय? त्याला त्याला प्रयाग म्हणतात. जिथं 2 नद्यांचा संगम होतो त्याला काय म्हणतात? प्रयाग म्हणतात. त्याप्रमाणे हा अध्याय आहे. आणि अशा प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला स्नान करायला मिळणार आहे. म्हणजे स्नान म्हणजे कशामध्ये? आपल्याला ज्ञानामध्ये आपल्याला ते स्नान करायला मिळणार आहे. या 2 रसांच्या संगमात गीतारूप तिसरी सरस्वती नदी गुप्त आहे. बघा, या 2 रसांच्या संगमात गीतारूप तिसरी सरस्वती नदी गुप्त आहे. म्हणजे शांतरस आणि अद्भुत रस. त्याच्यामध्ये गीतारूप तिसरी सरस्वती, म्हणजे सरस्वती त्याला विशेषण लावलेलं आहे गीतेला. गीतारूपी तिसरी सरस्वती नदीत गुप्त आहे. जसं 2 नद्यामध्ये तिसरी सरस्वती गुप्त आहे ना. कुठल्या 2 नद्या? गंगा आणि बरोबर ना, गंगा जमुना. आणि तिसरी जी आहे ना ती दिसत नाही, पण ती काय त्याच्यामध्ये गुप्त आहे. तसं देव आणि भक्त दिसतो पण नाम दिसत नाही. त्याचं काय प्रमाण आहे? देव भक्त देव भक्तांचा संगम ते देव नाम त्रिवेणीचा. आपण काय तेथे 2 देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. म्हणजे देव आणि भक्त प्रगट आहेत पण नाम मात्र प्रगट नाही. तसं सरस्वती, गंगा आणि जमुना प्रगट आहे पण सरस्वती प्रगट नाही. या 2 रसांच्या संगमात गीतारूप तिसरी सरस्वती नदीत गुप्त आहे. शांत आणि अद्भुत हे दोनही रस गंगा यमुनांच्या ओघाप्रमाणे मूर्तिमंत स्पष्ट दिसत आहेत. बघा काय सांगितलंय? शांत आणि अद्भुत रस हे गंगा यमुनाच्या ओघाप्रमाणे मूर्तिमंत स्पष्ट दिसत आहे. म्हणून बाबांनो, 11वा अध्याय योग्य असा त्रिवेणी संगमाचा योग सर्वांस प्राप्त झाला आहे असे समजा. त्रिवेणी संगम का म्हटलेलं आहे? गंगा आणि यमुना ह्या 2 झाल्या नद्या. आणि गंगा जमुना सरस्वती 2 दिसतात, प्रगट आहेत. आणि सरस्वती काय आहे? अप्रगट आहे, म्हणजे गुप्त आहे. आणि त्याला म्हणलेल्या त्रिवेणी संगमाचा योग सर्वांस प्राप्त झाला असा हा जो 11वा अध्याय आहे. हा योग्य असा त्रिवेणी संगमाचा योग सर्वांस प्राप्त झाला आहे असे समजा. या ठिकाणी श्रवणेंद्रियांच्या द्वाराने या तीर्थात शिरणे फार सोपे केले आहे. त्रिवेणी संगमाप्रमाणे येथे बुडण्याची भीती नाही. इथं हे त्रिवेणी संगम जो आहे ना त्याच्यामध्ये जर कोणी बुडी मारली तर काय होतं? तिथं बुडण्याची भीती आहे, पण या त्रिवेणी संगमामध्ये बुडण्याची भीती नाही असे सांगून ज्ञानदेव म्हणतात, मला निमित्त करून हा इतका सोपा मार्ग आमचे गुरु श्री निवृत्तीनाथ त्यांनी केला आहे. शेवटी त्यांनी श्रेय कोणाला दिलं? श्री निवृत्तीनाथांना दिलं. या गीतारूप तीर्थांचे संस्कृत भाषारूप तीर कठीण असल्यामुळे ते किनारे तोडून व तेथे मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचे सोपे घाट करून केवळ धर्माची खाणच असलेल्या श्री निवृत्तीदेवांनी
ठेवले आहेत. गीता कशी आहे? संस्कृत भाषेमध्ये. मग आता ह्यांनी काय केलेले आहे? मराठी भाषेमध्ये केलेले आहे. म्हणून वाटेल त्याने या त्रिवेणी संगमरूपी तीर्थात भक्तिभावाने स्नान करावे व ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात त्याप्रमाणे येथे श्री भगवंताच्या विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे. प्रयाग क्षेत्रामध्ये कोणाचं दर्शन घेतो आपण? माधवाचे. त्याप्रमाणे येथे श्री भगवंताच्या विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून जन्म मरण रूप संसाराला तिलांजली द्यावी. म्हणजे फायदा काय सांगितलेला आहे? की त्रिवेणी संगम आहे, त्याच्यामध्ये जर बुडी मारली तर एखाद्याला काय होणार आहे? मरण येण्याचा होऊ शकतं. पण या त्रिवेणी संगमामध्ये काय होणार आहे? जन्म मरण रूपी संसारच नाहीसा होऊन जातो. फार काय सांगावे. या 11व्या अध्यायात सर्व रस मूर्तिमंत उत्कर्षाने उभे आहेत व त्या ठिकाणी जगाला श्रवण सुखाची रेलचेल झालेली आहे. या अध्यायात शांत अद्भुत रस हे तर प्रत्यक्ष दिसत आहेतच, तरी पण इतर रसांची शोभा दृष्टीस पडत आहे. म्हणजे शांत रस आणि अद्भुत रस आहेत, परंतु इतर रसांची शोभा दृष्टीस पडत आहे. यास ही उपमाही किंवा हे वर्णन देखील थोडेच आहे, पण या अध्यायात उघड मोक्ष सुखच प्राप्त होते. बघा, या अध्यायामध्ये काय प्राप्त होणार आहे आपल्याला? मोक्ष सुख. तो हा 11वा अध्याय आहे की जो स्वतः देवांचे खास विश्रांती स्थान आहे. बघा आता, म्हणजे महत्व सांगतात 11व्या अध्याय जो आहे तो देवांचं काय आहे? देवाचं विश्रांती स्थान आहे. पण अर्जुना, हा भाग्यवानांचा मुकुटमणीच आहे, कारण तो या अशा ठिकाणी देखील येऊन पोहोचला आहे. या ठिकाणी अर्जुनच एकटा आला आहे म्हणून कशाला म्हणावे? प्रश्नचिन्ह. तर गीतेचा अर्थ मराठी भाषेत झाल्यामुळे आज वाटेल त्या मनुष्या येथील सुखाचा सुकाळ झाला आहे. म्हणजे अर्जुनालाच हे ज्ञान मिळेल असं का म्हणावं? कारण तो आता मराठी भाषेमध्ये आणलेला आहे माऊलींनी, त्यामुळे वाटेल त्याला ते सुख मिळणार आहे. बघा, ये मराठी येथे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळ करू घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगात. संपूर्ण जगाला सुकाळ होणार आहे. कारण मी मराठी भाषेत केल्यामुळे, कारण पहिलं संस्कृतमध्ये कोण ज्यांना संस्कृत त्यांनाच कळत होतं, फक्त जे पंडित होते त्यांना कळत, बाकी त्यांना सामान्य लोकांना कुठं कळत होतं. म्हणून माऊलींना दया आली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ते देवच विष्णूच काय केलेले आपल्या ज्ञानेश्वर रूपाने आलेले आहेत. याचकरिता मी जी विनंती करीत आहे ती तुम्ही ऐका की तुम्ही सज्जनांनी इकडे लक्ष द्यावे. तुम्हा संतांच्या सभेपुढे मी इतक्या सलगीने बोलणे योग्य नाही, परंतु मी जे तुमची संतांच्या समोर बसलेले काय म्हणतात ते संत समजतात. बघा, आता इथलं खरंच समजत असेल का? संत आहे माझे आपल्या पुढे म्हणून मी तरी नाही समजत. मी तर म्हणतो माणसंच बसते सगळे. पण समजलं पाहिजे इथल्याने काय समोर आपल्या बसले कोण आहे? संत. आणि संत म्हणजे काय? तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती. संत म्हणजे ब्रह्म आहे, संत म्हणजेच देव आहे, वेगळं नाही ना काय. हरी तेथे संत, संत तेथे हरी, निमित्त मात्र प्रतिमा द्या. तुम्हा संतांच्या सभेपुढे मी इतक्या सलगीने बोलणे योग्य नाही, परंतु मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे म्हणून मी सलगी करीत आहे. आणि म्हणून मी इथं बसलोय. तुम्ही मला लेकरू समजता, सगळे तुम्ही काय समजता? मला लेकरू म्हणून मी बसलोय. नाही माझी काय टाप लागली तुमच्या समोर बोलायची? अहो, रागूस आपणच शिकवावे आणि तोच आपण पडवल्याप्रमाणे बोलल्यावर आपणच पसंतीने मान डोलवावी. किंवा आई आपल्या लेकरांकडून कौतुकाने एखादी गोष्ट करून घेऊन ते पाहून मनात रिजत संतुष्ट होत नाही काय? आईच लेकराकडून एखादी वस्तू करून घेते आणि हीच डोलत राहते. म्हणजे जसं काही हिनीच काय केलं, पण नाही, मुलाचा संतोष होतो आईला. कुणाला संतोष होतो? मुलाचा. आईला संतोष होतो. तसं भगवंताला संतोष होतो. ज्या वेळेला अर्जुन काहीतरी गोंडीस काही प्रश्न करतो, काही विचारतो, त्या टायमाला कुणाला संतोष होतो? भगवंताला संतोष होतो. याप्रमाणे प्रभू, मी जे काही बोलेन ते तुम्हीच मला शिकवलेले आहे, म्हणून देवा आपले शिकवलेले बोलणे आपणच श्रवण करावे. महाराज, माझे भाषण म्हणजे तुम्हीच लावलेले गोड असे ज्ञानाचे झाड आहे, तर याला एकाग्र अंतःकरणपूर्वक लक्ष देणे हेच कोणी अमृत ते शिंपून आपण वाढवावे. आपण काय करायचं? फक्त अंतःकरणपूर्वक लक्ष द्यायचं. मग या ज्ञानाच्या झाडाला नवरस भावादी फुले येऊन ते फुले
पुष्कळ प्रकारच्या अर्थरूप फलभाराने लवेल व तुमच्या या लक्ष देण्यारूपी धर्माने सर्व जगात श्रवण सुख प्राप्त होईल. बघा आता इथे मी एक आहे, तुम्ही जर व्यवस्थित प्रमाणे श्रवण सुख जर श्रवण केलं तर अख्ख्या जगाला श्रवण सुख मिळेल ते. कारण तुम्ही एकदा तयार झाला की मग ऑटोमॅटिकली बाकीच्यांना पण तुम्ही सांगणार ना. बघा आता इथे म्हणजे मोगम बोलणं होतं का आपण ज्या आपण प्रत्येक वेळेला आपण बोलतो हे मोगम आहे का सांगा बरं मला. आता किती वेळा आपण सांगत असतो की बाबा नाही तुम्ही तयार व्हा, तुम्ही तयार व्हा, कारण तुमच्याकडून आणि 4 जणांना भेटत जाईल, मिळत जाईल. तुम्ही समजा एका एका गावातले आहेत, तर त्या गावात जर एखादा जर महान भक्त तिथं तयार झाला तर अख्खं गाव तिथं होऊ शकतं. बघा ना आता इथं काय सांगितलं त्यांनी, म्हणजे एखादा मोगम आहे का सांगा बरं मला. हा महाराज, माझे भाषण म्हणजे तुम्हीच लावलेले गोड असे ज्ञानाचे झाड आहे, तर याला एकाग्र अंतःपूर्वक लक्ष देणे हेच कोणी एक अमृत शिंपून आपण वाढवाय. आता पुढे आहे का, मग या ज्ञानाच्या झाडाला नवरस भावाची फुले येऊन ते फुले पुष्कळ प्रकारच्या अर्थरूप फलभाराने लवेल व तुमच्या या लक्ष देण्यारूपी धर्माने सर्व जगात श्रवण सुख प्राप्त होईल. समोरच्यांना बसणाऱ्यांना म्हणतात माऊली की तुम्ही जर व्यवस्थित श्रवण जर केलं तर तुमच्यामुळे अख्ख्या जगाला श्रवण सुख प्राप्त होईल. कसं होईल म्हणजे समजा प्रत्येक कोणी समजा आता हे उस्मानाबादचे आहे सिंधेबा, तिथं त्यांच्या गावात तिकडे त्यांनी काय लावलं समजा एखादं किंवा कीर्तन केलं, प्रवचन केलं, तर जेवढे समोर बसले त्यांना सुख होईल की नाही. हा आता समजा खोडशे बाबा आहेत, ते समजा त्यांच्या गावाला आलमे ना, त्या आलमे गावात गेले, त्यांनी समजा एखादं तिथे कीर्तन प्रवचन समजा केलं, एक आपली सेवा म्हणून असते ती. कीर्तन प्रवचन असं डोक्यात भाव नाही ठेवायचं, काय ठेवायचं फक्त एक सेवा म्हणून बस. आता आली ना आपली महाराज सेवा करून बघा, तरी आली ना टायमात वेळेमध्ये सेवा करून आली की नाही. मग तसं आपण आता त्यांच्या गावात तिथं आता सेवा झाली, आता पुढच्या वेळेला ते लोक म्हणणार महाराजांचं कीर्तनच झालं पाहिजे, असं प्रवचन झालं त्यांचं. काय माहिती अजून ते काय मला बोललेलं मी त्यांना, पण झालं असं होणार आपल्याला खात्री आहे, नक्कीच खात्री. आज 3 ठिकाणी कीर्तन आपल्या प्रवचन होते. त्या महाराजांचं गावाला कीर्तन, आपल्या जाधवताईंचं इकडे भांडुपला प्रवचन, आपले वराडी साहेबांचं औरंगाबादला प्रवचन. मग झालं नाही सुखा श्रवण सुखाचा. आता जी होईल तिथं बसते की नाही होईल बघा. तसं तुम्ही श्रवण करा आणि बाकीच्यांना ते सुख देण्याचा प्रयत्न करा. अहो तुम्ही देणार, तुम्हाला काय विश्वास वाटत नाही हेच मला कळत. मला मोठं कोड आहे की तुम्हाला विश्वास का नाही. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, नाही करणार, मला जमणार, जमलंच पाहिजे. का जमू नये, व्यवहाराचं जमतं ना, मग हे का जमणार नाही, जमलंच पाहिजे, प्रत्येकाला जमलं पाहिजे. असे बोलल्यावर संतजन संतुष्ट व प्रसन्न झाले व म्हणाले, ज्ञानोबा आम्ही तुझ्या बोलण्याने संतोष पावलो, फार चांगले केलेस. आता अर्जुन काय बोलला तेवढे सांग. तुझ्या बोलण्याने आम्हाला संतोष झाला, हे काय तुला सांगायची गरज नाहीये, तुला कळतं अंतःकरणातून आम्हाला संतोष झाला. पण आता अर्जुन काय बोलला ते आम्हाला सांग. आम्हाला उत्कंठा लागलेली आहे की अर्जुन काय बोलतोय. तेव्हा श्री निवृत्तीचे दास श्री ज्ञानदेव म्हणाले. बघा इथं आता लगेच ज्ञानेश्वर असे नाही म्हणले ज्ञानेश्वर महाराज, श्री ज्ञानदेव असे म्हणाले असं नाही म्हणले. श्री निवृत्तीचे दास म्हणजे शेवटी ते गुरूंनाच महत्व देतात. श्री निवृत्तीचे दास श्री ज्ञानदेव म्हणाले, डायरेक्ट असे नाही म्हणले श्री ज्ञानदेव म्हणाले. आपल्याला लय हाऊस, आपलं नाव आलं पाहिजे, हबप अमुक तमुक महाराज, असं नाही पाहिजे. कारण का मग ही ओळख पाहिजे ना. तेव्हा श्री निवृत्तीचे दास श्री ज्ञानदेव म्हणाले, महाराज कृष्ण अर्जुनांचा संवाद माझ्यासारख्या सामान्यास कसा सांगता येईल. बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज कुणाला महाराज म्हणतात, सामनीच्या बसणाऱ्या लोकांना काय समजतात ते महाराज. आणि महाराज म्हणजे काही लोक म्हणतात आम्हाला महाराज म्हणायचं नाही बरं का. अरे सगळे महाराज आहेत, तर महाराजाचा अर्थ आपल्याला कळला नाही म्हणून आपण म्हणतो महाराज. महाराज म्हणजे महान असं राज ज्याला मिळालं त्याला महाराज म्हटलेलं आहे. मग नाम कसं आहे, अनमोल असं जे नाम आहे म्हणजे महान राज आहे, ते जर आपल्याला मिळालं काय महाराज म्हणायचं नाही. सगळे महाराज आहेत तसं बघ. मग हे ज्ञानेश्वर महाराज काय जाणून म्हणतात का अजाणून म्हणतात, अजाणते जाणून म्हणतात का महाराज. ज्यांना त्याला माहिती त्यांना मिळालेलं आहे ते ज्ञान मिळालं, ज्यांना ज्ञान मिळालं, ज्यांना हे नाम मिळालं त्याला महाराज म्हटलेलं आहे. राज विद्या
राज गुह्य योग राजविद्या आहे. सगळ्या विद्यांचा राजा आहे ते ज्ञान म्हणजे ते नाम म्हणजे. आणि ते तुम्हाला मिळाले मग तुम्ही सुद्धा कसे आहे तुम्ही राजविद्या राजगुह्य आहे. महाराज कृष्ण अर्जुनाचा संवाद माझ्यासारख्या सामान्यास कसा सांगता येईल पण तुम्ही मला शक्ती देऊन माझ्याकडून सांगून घेतले तर तेही होईल. मग आता सांगा आता इथे समजा आपण बोलतो ही आपली शक्ती आहे का सांगा बरं. जर इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जर कबूल केलंय की ही माझी शक्ती नाही ही तुमची शक्ती आहे मग आता आपण म्हणावं का इथे माझी शक्ती आहे मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला बोलतो असं म्हणावं का. मग अहंकार होईल तो. आज नाही मुंगी आली कारण मुंगी समजून गेली आता यांना असं काय वाटत नाहीये. मी 2 दिवस त्यांना आता काय केलेलं आहे सारखं काय केलंय सोचत राहिलो हा सूचना करत राहिलो बाबा रे अहंकार धरू नको अहंकार धरू नको नाहीतर माझ्या योनीमध्ये तुला जन्म घ्यावा लागल. आज दिसली नाही म्हणजे आता आपण सुटलो बरं आता मी मुंगी होणार नाही. हा? काय बोलता म्हणजे परत यावी असं तुमचं मत आहे का म्हणजे मी मुंगीमध्ये जावं असं तुमचं मत आहे का मुंगीच्या योनीमध्ये. हा म्हणजे तुमचं असंच मत आहे की म्हणजे मी मुंगी व्हावंच असंच मत आहे. मग टाका मग मुंगीमध्ये आम्हाला आता काय करणार तुम्ही तरी सुटा जाऊ दे मी गेलो तर गेलो काय फरक पडणार नाही मला मी परत जग बघेल पण तुम्ही तरी सुटा जाऊ द्या. म्हणजे आता त्यांनी ठरवूनच टाकलं की मी आता पुढच्या मुंगीच्या योनीमध्ये जाणार नाही अजिबात नको साखर. अहो रानावनातील पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकाधीश रावणाचाही पराभव करविला त्याप्रमाणे एकट्याच अर्जुनाकडून कौरवांच्या 11 औक्षणी सैन्य जिंकवले नाही काय. म्हणून जगतामध्ये समर्थ जे जे करतील या करावयाच्या मनात आणतील ते चराचरात होणार नाही असे मुळीच नाही. म्हणजे समर्थ जर आपल्या मनात आणतील तर ते असं होणार नाही असं कधीच घडू शकत नाही. समर्थ म्हणजे कोण भगवंत समजा मनात आणेल. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा. जर समर्थाच्या मनात आलं आज जो राजा आहे तो उद्या रंक होऊ शकतो. आज जो रंक आहे रंक म्हणजे काय आलं गरीब आहे समजा रंक तो उद्या राजा होऊ शकतो. समर्थाच्या मनात असं आपल्याला काय बनवायचे ते आपल्या हातात काहीच नाही म्हणून आपण उड्या मारायच्या नाही. तसं असेल तसं बस तुका म्हणे जसे असेल तसे काहीच अंतकरणात आणायचं नाही. मी कोणतरी होईल किंवा मी कोणतरी झालो हे सुद्धा अंतकरणात आणायचं नाही कारण मग आपली दोरी त्याच्या हातात आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार रंग त्याच्या हातात आहे सगळी दोरी. आपल्या हातात काही नाही. आपण काही ठरवायचं नाही मी काय होईल का काय होईल हे आपण नाही ठरव त्याच्या हातात आहे सगळं. काय त्याला काय बनवायचा कुठं वर ठेवायचा उतरायचा का खाली आपटायचा ते त्याच्या अंतर. आज इथं समजा असं इथे वाटतं तुम्हाला समजा बोलेल जर उद्या त्याच्या मनात आलं तर उद्या कसंही आपटील ते आपटायचं म्हटलं. एक वेळेला असं झालं शंकराचार्य की रामकृष्ण परमहंस काहीतरी शंकराचार्य सभा असे चिंतन चालू होतं आणि ते आता वरती महाराजी बसले होते. ते रामकृष्ण परमहंस म्हणाले या 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 बसा इथं वरती बसा. रामकृष्ण ते म्हणाले नाही मी जे खाली आहे ना तोच बरा आहे. इथं जर समजा मी बसलो तर समजा कधी परत मला खाली येता येईल मी हे काय मला सांगता येणार नाही. तेव्हा मी जिथं आहे तिथंच बरं आहे. लय घाबरून वागतात लोक. वर बसायचं म्हटलं ना तर घाबरून वागतात कारण त्याला माहिती आहे कारण सगळं आपलं रहस्य सगळं त्याला माहित असतं. याला कुठपर्यंत वर ठेवायचा कुठपर्यंत आपटायचा काय प्रमाण दोरी धरली की सोनं देशी हा दोरी धरली की सोनं देशी हा परी पुतळ्या नाचविशी. या आपण पुतळ्या म्हणून नाही दोरी त्याच्या हातात असते सगळी. बघा ना आता कशाला ते पुढे कधी कधी आपण शाळेत असताना लहान असताना आपण येता रस्ते बघायचो ते 6 पुतळे असायचे पुढे ह्याच्या बावल्या आणि त्या नाचत असायचे. आपल्याला कौतुक वाटायचं हे बावले कसे काय नाचतात कारण काहीच नाही काही दिसत नाही. ती दोरी असते ना त्यांची पातळ एवढी असते ती दिसतच नाही ती आणि हा पाठीमागून धरलेला असतो त्यांनी त्यामुळे तोही दिसत नाही. आणि हे आम्हाला वाटतं बापरे बघा कशा बावल्या नाचतात तसे आपण म्हणे बघा आपल्या बावल्या कशा नाचतात आणि आपल्याला नाचवणारा पाठीमागे हे तुला कुठं माहिती आहे. आम्ही म्हणतो बघा आमच्या बावल्या कशा नाचतात. तुझ्या बावल्या तू नाचवत नाहीस
तुझ्या नाचवणार कोणतरी आहे याला पहिलं ध्यानात ठेवलं पाहिजे. मग त्याने म्हणायचं बघा बघा आमच्या बापल्या कसं नाचतं. काही आपल्या हातात नाही. करील ते काय नोहे नोहे महाराज. बस तो काय करील कधी काय करील कुठे आपल्याचा आपण कुठे ठेवीन तेव्हा तो विचार आपण करायचाच नाही. मी मोठा होईल का लहान होईल का काय होईल काय जसं असेल तसं आपलं चालूच राहील. म्हणून जगतामध्ये समर्थ जे जे करतील वा करावयाचे मनात आणतील ते ते चराचरात होणार नाही असे मुळीच नाही. त्याप्रमाणे आपणही संत समर्थ आहात म्हणून आपण मनात आणाल तर माझ्याकडून गीतार्थ बोलवाल. समर्थाला म्हणतात संत तुम्ही जसे म्हणाल ना तुमच्या मनात जसं असेल तसं मात्र मी बोलेन. आता साक्षात वैकुंठ नायक श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेल्या गीतेचा जो खरा भावार्थ आहे तो मी तुम्हाला सांगतो. इकडे लक्ष असू द्या. कोण म्हटलं असं? मी म्हटलेलं नाही. कोण म्हटलं? भगवंत नाही माऊली म्हणतात. माऊली म्हणतात काय म्हणतात? आता साक्षात वैकुंठ नायक श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेल्या गीतेचा जो खरा भावार्थ आहे तो मी तुम्हाला सांगतो. इकडे लक्ष असू द्या. आता तुम्ही लक्ष द्यायचं नाही. तुम्ही जसं असं तसंच राहायचं. कारण कोण म्हणलं इकडे? माऊली म्हणतात. त्यांना म्हणतात. आपल्याला थोडीच म्हणले इकडे लक्ष द्या म्हणून. इकडे आपण काय तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं जसं लक्ष आहे तसंच ठेवायचं. धन्य धन्य तो गीता ग्रंथ. कारण वेद प्रतिपाद्य म्हणजे वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करीतात तो स्वतः परमात्माच या गीतेचा वक्ता आहे. बघा ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्य वेदाने प्रतिपादन केलेल्या तसं इथे बघा धन्य धन्य तो गीता ग्रंथ. कारण वेद प्रतिपाद्य म्हणजे वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करीतात तो परमात्मा आता बोलणार आहे. काय? वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करतात तो स्वतः परमात्मा या गीतेचा वक्ता आहे. वक्ता म्हणजे बोलणारा, श्रोता म्हणजे ऐकणार. म्हणजे आता स्वतः भगवंत सांगतात पहा गीता. ज्या गीताशास्त्राचे महत्वपूर्ण. आता मला सांगा भगवंताने सांगितलेलं ते आपण ऐकावं का कोणीतरी आपलं सौम्य सांगितलं ते ऐकावं? कुणाचं ऐकावं? पण आपल्याला सवय झालेली आहे कोणी काहीतरी सांगतो तेच खरं मानत राहायचं. मग आता जरी आपण एवढं आता आपण ऐकलं असेल तर समजा आता जो भगवंत जिथं जिथं सांगतो ते आपण काय करायचं ते ठाम ठेवायचं. नाही भगवंत सांगतो ना बस. एक वेळ अर्जुनाचं खरं नाही ऐकलं चालेल कारण अर्जुन खरंला मोगम बोलत असत पण भगवंत मोगम नाही ना बोलणार. मग भगवंताने आपल्याला काय सांगितलं ते मात्र आपण पूर्ण लक्षात ठेवलं पाहिजे. आता भगवंत काय सांगतो बोलतात ते पहा. ज्या गीताशास्त्राचे महत्वपूर्ण तत्व श्री शंकराच्या बुद्धीलाही आकलन होत नाही त्या गीताशास्त्राचे महत्व मी कसे वर्णन करावे. अजून सुद्धा इथे कमीपणा घेतला कुणी? माऊलीने. की जे गीताशास्त्र श्री शंकरांना सुद्धा जर बुद्धीत आकलन होत नाही बुद्धीला ते मी तुम्हाला कसं बरं सांगावं. कमीपणा घेतला की नाही. आणि कमीपणा त्या टायमाला आपण घेतो ना तेव्हाच कुठेतरी आपल्या बुद्धीत काहीतरी तिळतिळ पडेल. पण आपण कुठेतरी मोठा मी काय सांगणारा मी बोलणारा असं म्हणलं की मग देव थांब तेवढं बघतो मी आता मी असे वर्णन करावे. म्हणून त्या गीताशास्त्रात जीवाभावाने वंदन करावे हेच चांगले. मी काय वर्णन करावं? म्हणून त्या गीताशास्त्रात जीवाभावाने वंदन करावे हेच चांगले. मला फक्त आता एवढंच असं वाटतं की गीताशास्त्राला काय करावं? जीवाभावाने फक्त वंदन करावं एवढंच. त्यानंतर पुढे त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची मनातील इच्छा तृप्त करून घेण्याकरता प्रथम विश्वरूपावर नजर ठेवून श्रीकृष्णाबरोबर चतुराईने बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका. आता अर्जुन आहे ना देवाला चतुराईने बोलतो. कारण गोड बोलण्याशिवाय काही मिळत नाही बरं का आपल्याला. तरी पण बघा तुम्ही जर आपण प्रेमाने बोललो तर नसलेली वस्तू मिळेल. पण तो तुम्ही जर एखाद्याला जर त्याला वेडवाकडं जर बोललात म्हणजे अहंकाराने वगैरे बोललात तर मात्र जे न मिळणारे जे मिळणारे असेल ते सुद्धा निघून जाईल. आणि प्रेमाने जर बोललो चतुराने आपण जर बोललो तर न मिळणारी सुद्धा वस्तू मिळेल. एकदा काय झालं पूर्वी आहे ना पूर्वी ते आमच्याकडे पण अजून आहे बरं का संगमेश्वरला आहे. त्या पेढ्या असायच्या पेढ्या नाही का आपल्याला संगमेश्वरला आहेत ना पेढ्या सोन्याच्या तशा पेढ्या असायच्या. पेढ्या म्हणजे तो फक्त एवढंच असणार तिथं तो माणूस असा बसलेला असणार फक्त. हा तर हा काय म्हणतात सावकार पेढी. हा नाही ती पेढी वेगळी सावकार पेढी वेगळी ही वेगळी. ही तुमच्याकडे सावकार पेढी म्हणतात काय? हा तर नाही हे असंच असतं तिथं सगळं काही आणि तिथं तो बसलेला. तर तिथे आहे ना
त्या सावकाराकडून एकाने 10,000 त्याला गरज लागली, तो ओळखीचा होता. म्हणून त्याने काय केलं, त्या बापाने सांगितलं मोठ्या मुलाला की जा आणि त्याच्याकडून काय कर, ते 10,000 घेऊन ये. तर आता ती कशी असायची माहिती आहे का, हा दरवाजा आतमध्ये यायला ती अशी अशी पेढी, आणि तो जो माणूस होता तो त्याचाही दरवाजा वेगळा आणि तो आतमध्ये बसलेला. ते वर उंच असायची, ती उंच पेढी असायची, आणि हे कसं हे खाली असं दुकाना टाईप, आणि हा आतमध्ये वरती बसलेला असा पेढीवर. आपले तसं वखारी वगैरे असतात बघा, वरती टाकलेलं असतं, हा उंच केलेला असतं आणि खाली असतं काय फ्रूट वगैरे, तसं असायचं. तर हा वरती बसलेला. तर तो मोठा मुलगा गेला आतमध्ये गेला, आणि आता त्याला काय करायचं होतं, 10,000 मागायचे होते ना. तर आता यांनी जाऊन आपलं गपचीप बोलायला पाहिजे होतं ना, की बाबा बाबांनी मला पाठवलंय की तुमच्याकडून 10,000 आणायला सांगितले. तर हे आतमध्ये गेला ना, तसा तो दरवाजा बघितला आणि त्या माणसाला बघितला. तो माणूस होता हे असा गलिलट्ट. तर तो काय म्हणतो माहितीये का, तो माणूस जो गेला, तो पैसे राहिले बाजूला, ते डायरेक्ट त्याला म्हणतंय, महाराज तुम्ही उद्या जर समजा तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही या दरवाज्यातून बाहेर येणार कसे. ते म्हणतो पहिला बाहेर हो नाही. लगेच त्यांनी आपल्या सेवकांना बोलवलं आणि म्हणले याला आतमध्ये टाका पहिला. चालेल, ते पैसे गेले आणि तोही गेला आतमध्ये. आता हे बराच वेळ झाला येईना, म्हणून त्याने बापाने काय केलं, दुसऱ्या मुलाला पाठवलं, म्हणलं आता तू तरी जा. तर ते गेलं तर म्हणलं असं म्हणलं वडिलांनी पाठवलं. म्हणलं बघा तुला पाठवला, तुझ्या अगोदरचा जो भाऊ आला तो मला असं म्हणतो की जर उद्या तुमचा मृत्यू झाला तर या दरवाज्यातून बाहेर कसा काढणार. म्हणून त्याला आता तो म्हणतो बघायला आलो ना, तो म्हणलं त्याला मी आतमध्ये टाकलेलं. तो म्हणलं का, हा तो असं म्हणतो, काय म्हणतो, तुम्हाला या दरवाज्यातून बाहेर. म्हणजे काय त्याला अक्कल आहे का नाही, काय काय हा दरवाज्यातून कसं काढायचं. अहो दरवाजाच काढून तुम्हाला बाहेर काढलं असतं ना. परत बोलत सेवकांना बोलत उचला याला, म्हणलं आता का, आता बराच वेळ झाला, आता बाप निघाला. म्हणलं आता काय, माझं येईन झालं ना ते. आता बाप गेला. बापाने का आमची 2 मुलं तुमच्याकडे पाठवली होती, का आपला व्यवहार तुम्हाला माहित नाही का, ह्याच्या अगोदर व्यवहार झाले नाही का, तुम्ही दिली नाही का. म्हणलं हा द्यायचो ना. तर म्हणून मग काय झालं, 2 मुलं आणि आमचे, अहो ते दोन्ही तुमची मुलं अशी म्हणायला लागली उद्या जर माझा जर मृत्यू झाला तर याला बाहेर कसं काढायचं. म्हणजे त्यांना काय अक्कल आहे का नाही, त्यांना म्हणले मूर्ख येते म्हणले. अहो ते दरवाजा वगैरे काढायची गरज काय, याला आगच लावून द्यायची ना. शहरात सवाशीर. आता बघा मिळतील का आपल्याला ते पैसे, 10,000 मिळतील अशा बोलण्याने. कशावरून आपण गेलो होतो, प्रेमाने बोललं पाहिजे. प्रेमाने कशा उगाच नाही आपण तिथं गेलेलो, काहीतरी इथं कारण आहे. काय आहे प्रकार, हा चतुराईने भगवंता अर्जुन आता भगवंताला चतुराईने म्हणजे गोड बोलून आता बोलणार आहे की बाबा रे मला ते विश्वरूप दाखवा, असं प्रेमाने घेणार, प्रेमाने बोल, तेव्हा आपल्याला ती वस्तू मिळते. नाही तर असं बोलण्याने मिळेल का. तेव्हा तुम्हाला मागच्या अध्यात मी बोललो तुम्हाला विश्वरूप दाखवता की नाही, तुम्ही दाखवीत मला पहिला पाहिजे चालला. तेव्हा हे चतुराईनेच बोलते. महाराज काम करा ना, तुम्ही मागच्या वेळेला बोलले तर तुम्ही मला ते तुम्हाला दाखवीन डोळ्याने, तेवढं जरा मला दाखवण्याचं जरा विनंती करतो बरं. मग देव लेख तयार होणार नाही, वस्तू मिळायला तयार नाही होणार नाही. आमच्याकडे तेवढा नम्रता कुठे आहे तेवढं. हा मग देव म्हणतात नाही. अर्जुन बोलतो, त्यानंतर पुढे त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची मनातील इच्छा तृप्त करून घेण्याकरता प्रथम विश्वरूपावर नजर ठेवून श्रीकृष्णाबरोबर चतुराईने बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका. इथून आपण पुढे गेलो. हे सर्वही जग सर्वेश्वर रूप आहे अशा प्रतीतीला पोचलेला जो सेवक अर्जुन, त्या बाहेरच्या दृष्टीला तशी ईश्वर प्रतीती यावी, म्हणजे अंतकरणामध्ये प्रतीती आली ती आता मला बाहेर प्रतीती यावी असं अर्जुनाला वाटत होतं. अशी त्याच्या मनातील खरी इच्छा, परंतु तसे स्पष्ट देवात सांगण्याचे त्या धैर्य होईना. म्हणजे देवाला डायरेक्ट कसं म्हणायचं की मला ते सांगा म्हणून होईना, व त्यात संकट वाटू लागले. कारण ते देवाचे गुह्य विश्वरूप आपण उघड करून दाखवता का, असं आपण तरी एकदम कसं विचारावं. हे तुम्ही आम्हाला ते ब्रह्मरूप उघड करून दाखवता का, असं आपण उघड कसं म्हणावं. तो अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधी पुसले नाही ते विश्वरूप मला दाखवा अशी एकाएकी कसे म्हणावे. आतापर्यंत कुणी जे पाहिलं नाही ते मला दाखवा असं मी एकाएकी कसं म्हणावं.
मी जरी देवांच्या विशेष सलगीत असलो, म्हणजे मी देवाचा जरी आवडीचा असलो, तरी आईपेक्षा जास्त अंतरंग होईल काय? आईपेक्षा जास्त अंतरंग होईल काय? पण ती इतकी जवळची असून देखील हा विषय विचारायला भ्याली. पण ती इतकी जवळची असून देखील हा विषय विचारायला भ्याली. मी जरी यांची हवी तेवढी सेवा केली असली तरी त्या बाबतीत माझ्याने गरुडाचे बरोबर एक मिनिट. मी जरी देवांच्या विशेष सलगीत असलो तरी आईपेक्षा जास्त अंतरंग होईल काय? पण ती इतकी जवळची असून देखील हा विषय विचारायला भ्याली. त्यांची जी भगवंताची जी आई होती, कोण? यशोदा. विश्वरूप कोणा दाखवलं होतं? मुखामध्ये माती खाली. तेव्हा ती सुद्धा विचारायला भ्याली होती, म्हणजे हे तेव्हा हे काय म्हणून. तर ती जर भ्याली तर मी कसं काय डायरेक्ट काय की विचारू, असं अर्जुन म्हणतोय. आता कळलं नाही विचारता आता. मी जरी त्यांची हवी तेवढी सेवा केली असली तरी त्या बाबतीत माझ्याने गरुडाची बरोबरी करवेल काय? कारण गरुड नुसतं भगवंताने म्हणावं चल म्हटलं की लगेच तो एका सेकंदात त्या जागेवरती जायचा. तेवढी माझी गरुड झेप नाहीये. पण त्या निकट सेवा करणाऱ्या गरुडाने या विश्वरूपाचे नाव सुद्धा काढले नाही. म्हणजे एवढी सेवा करत असताना गरुड, तर त्याने कधी देवासमोर नाव सुद्धा काढलं नाही, देवा मला हे विश्वरूप दाखवा म्हणून त्याला जरा भीती वाटते. म्हणून सलगीने विचारायचा त्या प्रयत्न करतोय. मी सनकादिकांपेक्षा जास्त देवांच्या सन्निध वास करणार आहे काय? सनकादिक जेवढे जवळ आहे तेवढं मी आहे का त्यांच्या जवळ? तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, नाही का म्हणता का नाही? तसे ते सनकादिक संत किती जवळ होते, पण त्यांनी सुद्धा कधी असं देवांच्या सन्निध वास करणार आहे काय? मी त्यांच्या इतका नाही जवळ, पण त्यांना देखील हा विश्वरूप विचारण्याचा चाळा सुचला नाही. त्यांनी सुद्धा कधी विचारलं नाही. तसेच मी गोकुळीच्या भाविक गोपींपेक्षा जास्ती देवाला आवडता आहे काय? गोपी जेवढ्या जवळ होत्या तेवढा मी जवळचा आहे का? मी एवढा आवडीचा आहे का? पण त्या गोकुळातील भाविक लोकांनाही यांनी आपण केवळ लेकरू आहोत असे दाखवून फसविले. बघा, देवाने कोणाला फसवलं? गोकुळच्याला पण फसवलं नाही. मी तुमचं लेकरू आहे, मी तुमचं बाळ आहे. दाखवलं कधी देवपणा? मी देव आहे, मी कृष्ण आहे, असं काही दाखवलं मोठेपणा कधी? आपल्याला नाही हाऊस, त्यात पडला पाऊस. पण त्या गोकुळातील भाविक, आणि म्हणून जाणत्यांनी कधी जाणते पण दाखवू नये. जाणत्यांनी नेमतेपणच दाखवावं, तेव्हा त्याचा कुठंतरी सामान्यतेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. नाही तर जाणतेपणाने जर वावरायला लागला तर मग तेच त्यांच्या अंतःकरणात घुसणार ना. तर जाणते पण नाही दाखवायचं, नेमते पण दाखवायचं. जाणून नेणते गरी माझे म्हणून. बघा, जाणायचंय नंतर परत नेमतं व्हायचंय. पण जाण्याच्या अगोदर नेमतं पण झालं तर आपले हम डुबे आप डुबे तर डुबे लेकिन यजमान को भी साथ में लेके डुबे. तेव्हा जाणून नेमतं बनायचं. नाही तर काय आपण नाही बाबा मी आहे ना, मला काय कळतं, मला काय. अरे तुला काय कळतं तेच कळलेलं नाही तुला अजून, म्हणून तू असं म्हणतो. कळतं त्याला तू असं पण म्हणणार नाही मला काय कळतं. कारण येतं जाणीव करी त्याची नेणे, आथेले पेन मिरवी त्याची उणे. आम्ही झालो आयसीचं म्हणे काहीच नाही. मी झालो असं म्हणतो तर काहीच जाणत नाही. कारण व्हायचंय काय इथे. मला वाटतं जो झालं म्हणतो ना त्याला काय करायला माहितीये का? पाठीमागून एक ना शेपूट फुटायला पाहिजे, मग कळलं असतं काहीतरी झालं. बरं काय आता काय झालं काय सांगावं जातं, काय व्हायचं याच्यामध्ये. फक्त जाणून घ्यायचंय. बाबा काय म्हणायचे फक्त काय करायचं आपल्याला? समजूत बात करायची. मग कुठली समजूत बात करायची? तू झालो असं जे म्हणतो मी द्या संबंध नाही म्हणतो ना मी झालो म्हणून. तर तू झालो असं म्हणतो ना, ते काय करायचं? मी देह आहे हे काय करायचं आपल्याला? ती समजूत बात करायची. आणि मी ब्रह्म आहे समजूत यायचं बस. बाकी काय करायचं? बाकी तुझा जसा रोजचा काय काम धंदा अमुक तमुक आहे तसं करायचा. आता श्रीकृष्ण देव होते, पण कधी त्यांनी दाखवलं? गुरवळली त्यांनी. कधी म्हणलं कधी असं? आणि बरं गुरवळायला गेला तरी समजा त्या गुराख्यांना कधी त्याने असं मी कोणतरी आहे हे माझी जाती गाय घेऊन येत असं कधी म्हणलं नाही. गुरु तर स्वतः जायचं. तुझी गाय चुकली थांब मी जातो तू बस. काय दाखवलं का? काय दाखवल्यामध्ये आपलंही नुकसान आहे आणि समोरच्यांचं पण नुकसान आहे. दाखवायचं नाही काय? बरं आहे काय दाखवायला? जर निर्गुण निराकार जर समजा ते तत्व आहे तर काय दाखवायचंय? दाखवायचं म्हणजे तू अजून आकारावरती आहे, तू अजून आपल्या वृत्तीवरती आहे.
वृत्ती तर पुढं बाद झाली वृत्ती शून्य व्हायचं त्याच्यासाठी परमार्थ आहे. काय व्हायचं? वृत्ती शून्य. तेव्हा परमार्थ तिथून परमार्थ सुरू होणार वृत्ती शून्य होईल त्यावेळेला. म्हणून देवा आता याचा कलियुगात किंवा देहाच्या निराशे पावी ज्या ठाव्या किंवा तुका म्हणे नाही निरसला देव याचं पहिलं निरसन झालं पाहिजे देहाचं. तेव्हा परमार्थ सुरू होतो. म्हणजे बघा मग अजून जर आपण त्या वृत्तीवर असू मी ते आहे तर अजून परमार्थ करत असला दिसत तरी परमार्थ नाही तरी नाही. मग बघायचं ज्याने त्याने आपापलं बघायचं. पण त्या गोकुळातील भाविक लोकांनाही यांनी आपण केवळ लेकरू आहोत असे दाखवून फसवले. त्यांना फसवलं की मी तुमचं लेकरू आहे. ते असंच बोलायचं बरं का लढीवाळपणाने. कोण जर एखादी राधा बोलायला लागली किंवा काय मी लेकरू आहे तुमचं. व एकाकरिता म्हणजे अंबऋषी अधिकांकरिता गर्भवासी सोसले. अंबऋषी कारणे गर्भवास सोसले. पण आपले गुह्य हे विश्वरूप कोणाशी न दाखवता तसेच गुप्त राखून ठेवले. आपलं जे विश्वरूप होतं ते कोणाला त्यांनी दाखवलं नाही. हिला मातेला दाखवलं पण तिला कळलं नाही हे काय आहे हे कळलं नाही. म्हणून जरी समजा कधी कधी एखाद्या वेळेला आपलं जरी नाम वगैरे कोणी जरी समजा ऐकलं ना समजा एखाद्या वेळेला कदाचित त्याला तर त्याला काय फायदा होणार नाही. काहीच फायदा होणार नाही. तसं कळणार पण नाही त्याला हे काय आहे ते. कारण ते काय नुसते शब्द नाही येतात ते त्या शब्दांचा अर्थ म्हणजे ते नाम त्याचे अर्थ रूप होणं म्हणजे ना महावाक्याचा उपदेश झाला बरी त्याचा जप नाही बोलिला तिचा विचारच केला पाहिजे. साधे तो विचार म्हणजे ते शब्द आहे. काय शब्द म्हणजे ते नाम नाही ना नुसतं. एवढी गोष्ट आहे श्रीकृष्णाच्या अंतर्यामीची गुह्य राखून ठेवलेली गोष्ट आहे. ती मला एकदम कशी पुसता येईल म्हणजे त्या श्रीकृष्णाच्या अंतर्यामी जे गुह्य आहे ते मला एकाएकी कसं काय विचारता येईल. तेव्हा ते आता गोडी गुलाबीने जवळजवळ जाऊन विचारणार. म्हणजे एवढे होऊन गेले सनकाधिक होऊन गेले. ते गरुड एवढ्या जवळचा होऊन गेला. गोपिका त्यांच्या जवळच्या होत्या. गोकुळामध्ये एवढ्या सगळ्या गोपिका गोपाळ होते. त्यांनाही नाही जर दाखवलं तर मला एकाएकी कसं काय दाखवील. म्हणजे मग आता काय केलं पाहिजे गोडी विचारून घ्यायचं. आपणही तसंच करायचं. आपल्याला जर खरंच पाण्याचं असेल ना तर आपल्याला बाबांकडे गोडी घेतलं पाहिजे. नाही असं नाही असं कोण कोणाला सांगणार. कोणीच नाही कोणाला सांगणार. अहो एखाद्याला जर व्यापारी बनायचं असेल ना तर ते दुसऱ्या व्यापाऱ्याला कितीतरी दिवस ते गोडीनं जात बाबाच येतं तोंडात साहेब किंवा शेठ ये कैसा है ये ॲपल कैसा लाता है आप ये मोसंबी कैसा लाता है असं ते 8 दिवस रोज विचारत जाणार आणि मग ते धंदा टाकणार. आता त्याला कळालं पण गोडी डायरेक्ट म्हणलं तर ओ शेठ हमको एक दुकान डालने का है ये कैसा लाता है आप जो म्हणून पहिला बाहेर त्याला पहिलं ते गोडीनं करावं लागतं घ्यावं लागतं तेव्हा तो मग शेड बनतो आणि हा आपलंसं करून घेतो. आणि मग नंतर ये भी शेड और वो भी शेड. बस आम्ही पाहिले आम्ही कापड मार्केटला होतो ना लहान असताना त्या टायमाला एक शेड दुसरं ही शेड सगळे बरं का सगळ्या दुकानात सगळे शेड पण तरी पण ते एक दुसऱ्याला म्हणणार क्या शेड कैसा है. हा शेड यांच्याकडे आला की मग म्हणणार क्या शेड कैसा है. म्हणजे हा भी शेड तो भी शेड. हम भी राम तुम भी राम मैं भी आत्मा तुम भी आत्मा. काय आहे दुसरं आहेच नाही काय तर तुम भी शेड मैं भी शेड मैं आत्मा तुम आत्मा मैं राम तू भी राम. म्हणून आपण म्हणतो राम राम 2 वेळा मैं भी राम तू भी राम. किती सोपं आहे कळून घे. पण कळून घेतलं तर म्हणून देवाच्या मनात विश्वरूप दाखवावे असे येईल अशा तऱ्हेने थोडेसे विचारूया. मग देवाच्या मर्जीस इच्छेस येईल तसे ते करोत. आपण मात्र त्यांची मर्जी राखली पाहिजे. बघा आता जे उदाहरण इथं बसलं की नाही फिट आपण मात्र काय केलं पाहिजे त्याची मर्जी राखली पाहिजे. आता त्याला शेड बनवून त्यांनी मर्जी राखली की नाही पहिली त्याची गोड बोलून तसं मग देवाच्या मर्जीस इच्छेस येईल तसे ते करोत असा विचार करून अर्जुन भीत बोलू लागला. घाबरत बोलू लागला. परंतु तो अशा खुबीने बोलला की देवांनी 1-2 शब्दाबरोबरच आपले संपूर्ण विश्वरूपच त्यात झाडून दाखवावे असे अर्जुनाकरता देवांनी करावे. यात आश्चर्य ते काय म्हणजे एवढ्या प्रेमाने जर विचारलं असेल तर ते काय वेळ लावणार आहे ते दाखवायला. आई मुलाला जर काय पाहिजे असेल तर ते मूल काय करतं पहिलं रडायला लागलं तर ते अजिबात ऐकणार नाही. पण त्याला वस्तू जर लागली असेल ते मग पुढे इकडून जाईल पुढून जाईल मागून जाईल
म्हणणार नाही का? मग आईला कळतं ह्याला आता काय पाहिजे, कारण आम्हाला कळतं ना आता, आपल्या समोरच आहे ना आता. तिला गोडी लावणार आईला, मग ते बोलणार नाही. आता ते बोलता कुठे येतं, पण ते आईला कळतं ह्याला हे गोडी लावते म्हणजे काहीतरी पाहिजे. तसं अर्जुनाला भगवंतानी त्याचं मनोगत जाणलं की याला काय पाहिजे, काय पाहिजे म्हटल्याबरोबर लगेच देऊन टाकलं त्याने, कारण तेवढ्या प्रेमाने गेला होता तो. असे अर्जुना करता देवानी करावे यात आश्चर्य ते काय? असं जर एवढं गोडी गुलाबीने जर जवळ आलं पोरग समजा आईजवळ, मग ते आईने द्यावं, आईने मुलाने म्हणावं आणि आईने द्यावं. मूल बोलण्याच्या अगोदर हा घे तुला लगेच, तसा अर्जुन बोलायच्या अगोदर हा घे तुला लगेच. एवढं प्रेम उत्पन्न झालं. अहो बघा आलं. अहो वासराला पाहिल्याबरोबर लागलीच गाय प्रेमाने खडबडून उठते व पुढे वासरांच्या तोंडाची व तिच्या स्तनांची गाठ पडल्यावर तिच्याने पाण्यात चोरवेल काय? त्यावेळेला गाईच्या जवळ ज्या टायमाला वासरू येतं, प्रेमाने येतं आणि चोखाला सुरुवात केल्यावरती ती आता पाना चोरून ठेवी, तो चोरून ठेवलेला पाना बाहेर काढी. तर किती गोडीने आलेलं आहे ते, गोडी गोडीने प्रेमाने ते. असे पहा बरे. ज्या पांडवाचे नाव ऐकल्याबरोबर त्यांचे संरक्षण करण्याकरता श्रीकृष्ण भगवान राणावनांतरी धावले, त्यांना अर्जुनाने विचारावे, मग आपण सांगावे, एवढे तरी सण करवेल का देवाला? देवाचं अंतःकरण जाणतंय. अर्जुनाने मला विचारावं आणि मी त्याला द्यावं, जसं मुलाने मला विचारावं आणि आईने द्यावं, एवढं सुद्धा आईला सण होत नाही. तसं अर्जुनाने मला विचारावं, हे विषय दाखवा आणि मग मी दाखवेल, हे सुद्धा त्याला सण होईना. तो नुसतं बोलायच्या अगोदरच येणार आहे पुढे. आता श्रीकृष्ण भगवान हे स्वभावता मूर्तिमंत स्नेहच होत. त्यांना अर्जुन रूपी प्रेमाचे माजवण मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात यांच्या दोन वेगळ्या मूर्ती दिसतात. हाच फार चमत्कार होय. आहेत एकच, पण दोन वेगवेगळ्या मूर्ती दिसतात, हा मोठा चमत्कार आहे. सांगा बरं किती आनंद आहे सांगा. पण कृष्ण अर्जुन बनलं पाहिजे बरं का, तर हा संवाद आपल्याला कळणार आहे. आणि कळतो की नाही, किती आनंद वाटतो बोलताना. असं वाटतं की कृष्ण अर्जुनच चाललेलं आहे बोलणं, आहे की नाही? वाटतं की नाही आता आपल्याला कृष्ण अर्जुनच आपल्या जवळ आहे? वाटत नाही? वाटायलाच पाहिजे. म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर देव आपोआप विश्वरूप धारण करतील, तरी तोच आता आरंभीचा प्रसंग ऐकावा. आता विश्वरूप काय करणार आहे भगवंत त्याला दाखवणार आहे, तो प्रसंग आता आपण पाहूया. विश्वरूप पाहण्याच्या इच्छेने मग पार्थ देवाला म्हणाला, कृपानिधी, तुम्ही माझ्याकरता जे सांगता येत नाही ते शब्दाने बोलून दाखविले. जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन होतात आणि जीव आणि मत तत्वादी कार्यही लय पावतात, त्यावेळेस ईश्वर जे रूप धारण करून राहतात ते कार्याच्या दृष्टीने शेवटचे विश्रांती स्थान होय. ते कृपणाच्या सारखे तुम्ही आपल्या हृदयात साठवलेले असून वेदांनाही चोरून ठेवलेले होते. ते स्वरूप वेदांनाही चोरून ठेवलेले होते. ते स्वरूप ज्ञान आज माझ्या पुढे हृदय मोकळे करून स्पष्ट सांगितले. त्या परमात्म स्वरूपाचे ऐश्वर्य काय सांगावे, ज्या अध्यात्म ज्ञानासाठी साक्षात शंकरांनी आपले सर्व ऐश्वर्य सोडून स्मशान वास केला. हे म्हणजे त्यांना आता असं सांगायचं, हे विश्वरूप पाहण्यासाठी शंकराने काय केलं, सगळं ऐश्वर्य सोडून स्मशानवास केला. हे थोडक्यात त्यांना विरक्ती प्राप्त झाली. ते म्हणायचं काय स्मशानमध्ये, काय स्मशानात जाऊन बसले होते, मग त्याने बाकीचा प्रपंच कधी करावा? आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की ज्या वेळेला देवांना संकट पडायचे त्या टायमाला श्रीकृष्ण आपल्या शंकराकडे यायचे विचारायला काय करावं, मग त्यावेळेला ते काय स्मशानात जायचे विचारायला. म्हणजे त्यांना काय झालेलं, वैराग्य प्राप्त झालं, विरक्ती प्राप्त झाली होती, स्मशान वैराग्य. तर ते वैराग्य प्राप्त म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की स्मशानात राहील. नाही तर आपण म्हणलं की विचार आधी हे स्मशानात जाऊन जर यांना प्राप्त नाही तर मग आपण एवढं आता करून काय प्राप्त होणार आहे, तसं नको वाटायला. ते आत्मज्ञान प्रभू तुम्ही मला एकदम दिले आहे, पण असे जर म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्यावर आम्ही वेगळे कुठे आहोत? ऐक्यात देणे घेणे कुठून उरणार? आणि हे अजून शंकराला वगैरे ब्रह्माला त्यांना सुद्धा अजून मिळालेले नाही बरं का. हे जे आता विश्वरूप जे बघणार आहे ना अर्जुन, ते त्यांना सुद्धा मिळालेलं नाही, विचार करा. परंतु आपण उपदेश केला याचा अर्थ खरोखर मोहरूपुरात मी डोक्यापर्यंत बुडालो असे पाहून आपण स्वतः उडी घालून मला बाहेर काढले असाच आहे. कुठल्या पुरामध्ये बुडत होतो मी? अर्जुन होतो मोहरूपी पुरामध्ये. मग आपण आता सगळे कशामध्ये बुडतोय? मोहरूपी पुरामध्ये.
कोण मुलाच्या मोहरूपी पुरामध्ये बुडतोय, कोण आपल्या स्त्रीच्या म्हणजे समजा आपल्या बायकोच्या मोहरूपी पुरामध्ये बुडतोय, कोण एनकेन प्रकारे प्रत्येकजण आपापल्या मोहरूपी पुरामध्ये बुडालेले आहे. पहा, म्हणजे अर्जुनच बुडतोय असं नाही, आपणही बुडतोय त्याच्यामध्ये. मग कधी समजा भगवंत कधी उडी घालेन आपल्याला काढीन तेव्हा काढेल, पण अर्जुन म्हणतो मात्र त्याच्यातून मला तुम्ही मात्र काय केलं, बाहेर काढलं. खरोखर फक्त तुमच्या वाचून या जगात दुसरी वस्तू नाही. बघा, अजून तरी कळावं नाही ते, तुमच्या वाचून जगात दुसरी वस्तू नाही, परंतु आमचे कर्म कसे ओढवले पहा. तुझ्या वाचून दुसरी वस्तू नाही. अर्जुना मी नशे, अर्जुना मी आशा कौंडू ठावाशे, परी प्राण्यांचे दैव कसे जे न देखती माते. पण आता एका ठिकाणी दुसरी एक ओवी आहे, हे आत बाहेर म्या कोंदले, जग निखिल माझे जीवतले, की कर्म कसे आड आले, जे मीची नाही म्हणते. मग कर्म म्हणजे काय, मी देव म्हणतो आपण ते कर्म आहे. मुळात ते गेलं ना की बाकीचं सगळं. समजा आता मला सांगा, एखाद्या झाडावरती हजारो पक्षी आहेत, तर त्या एका पक्ष्यांना आपण हटवू शकतो का. त्यापेक्षा काय केलं, ज्ञानेश्वरीमध्ये जाईल, खालून त्या झाडालाच आग लावली, आता ते हजारो पक्षी वर राहतील का, नाही. तसं हे जे झाड आहे ना, ह्या झाडाला एकदा आग लागली की सगळ्या कर्माला आग लागणार. हे झाड जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत ही कर्म तशीच राहणार. आगा कर्मे जई उरावे, कर्मे उर म्हणून त्या कर्माने काय होतं, परत हा देह घ्यावा लागतो. देह जर संपूर्ण, मी देह नाही हेच जर संपूर्ण जाळून आग भस्मसात केलं तर मग कशाला परत जन्म. आता जे बाजून ठेवलेले जे लाह्या किंवा लाह्या, त्या लाह्या परत जर टाकल्या ते उगवतील का, नाही. म्हणून मग आपण पंढरपूरला जातो ते लाह्याच काढतो. मग पेढे नाहीत का तिथे, दुसरी काही मिठाई नाही का, लाह्याच काढाव्या. तर हे प्रतीक आहे की बाबा रे आता मला पुन्हा जन्म नाही. पण आपल्याला काय, ते घेतात लाह्या म्हणून आपण घ्यायचे नाही का. आणि मग इकडे आल्यावर म्हणायचं घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. पण त्याच्यात वर्म आहे, ते तो देणार आहे ना त्याला कळलं पाहिजे, तो म्हणला पाहिजे आम्ही असे झालो तुम्ही असे व्हा, आम्ही लाईप्रमाणे झालो तुम्ही असे व्हा, हा त्याचा अर्थ आहे. पण म्हणतात घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. देणाऱ्याला माहित नाही आणि घेणाऱ्याला माहित. खरोखर फक्त तुमच्या वाचून जगात दुसरी वस्तू नाही, परंतु आमचे कर्म कसे ओढवले पहा, की देहच मी. बघा त्या कर्माचं सांगितलं, देहच मी या भ्रमात पडून तुमच्याहून भिन्न आहो असे आम्ही उघड म्हणत आहोत. देहच मी मांडल्यामुळे तुमच्यापासून आम्ही काय झालो, अलिप्त झालो. जर देहच मी टाकलं तर तुम्ही आणि मी एकच आहे. हे आत बाहेर म्या कोंदले, जग निखिल माझे जीवतले, की कर्म कैसे आड आले. म्हणजे देह मी आहे हे कर्म आहे मेन महत्वाचं, म्हणजे की कर्म कैसे आड आले जे मीची नाही म्हणते. जिथं तेच सांगले काय, हे बघा ना, देहच मी या भ्रमात पडून तुमच्याहून भिन्न आहो असे आम्ही उघड म्हणत आहोत. एकदा देह मी बाजूला केला तर तुम्ही आणि मी एकच आहे, वेगळं नाही. मी या जगात कोणी अर्जुन आहे असा या देहाचा अभिमान बाळगीत होतो व या कौरवांना आप्त म्हणत होतो. झाला इथं फैसला झाला काय, मी या जगात कोणी अर्जुन आहे असा या देहाचा अभिमान बाळगीत होतो. म्हणजे देह संबंधाने मी अर्जुन आहे, म्हणजे देहाला मी अर्जुन समजत होतो. म्हणून काय होत होतं, आणि देह संबंधाने जे कौरवांना मी आप्त समजत होतो. पण हे देह संबंधाने, आत्मसंबंधाने नाही. ज्यावेळेला आत्मसंबंधाने आपल्याला कळेल त्यावेळेला भेद नाही राहणार. भेद कुठपर्यंत जातो, मी देह म्हणतो तोपर्यंत भेद आहे. मी देह संपला म्हणणं की मग तिथे एक झालं सगळं. मग तो स्वतःला देह म्हणत होता, म्हणून तो सामनीच्यांना कौरवांना म्हणत होता हे माझे आप्त आहेत. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं ना देवाला, अरे मी यांना कसं काय मारू, हे माझे आप्ते आहेत, हे माझे सगळे आहेत, हे माझे सोयरे आहेत. कुठल्या संबंधाने म्हणत होता, तू धरून द्या मी मानते, दिठी सुनी शरीराते, म्हणून मी मारता हे मरते म्हण तू आशी. दुसऱ्या अध्यायात सांगतो भगवंत सांगतात की अर्जुनाला, तू धरून देहा अभिमानते, तू देहाचा अभिमान धरलेला आहे, तू धरून द्या म्हणते, दिठी सुनी शरीराते, तुझी दृष्टी शरीरावर आहे म्हणून तू मारणारा आणि मारणारे असं तू म्हणतोयस. ते फक्त तू काय कर, ह्यावरची दृष्टी बाजूला कर, आणि मग मात्र तुला काय कापाकापी करायची ती कर. कारण मला माहिती आहे नंतर काय कोण करतं, हे आत्मस्वरूप आहे ते करणार आहे, तू काय करणार नाही. बघ तू फक्त देहाची दृष्टी बाजूला कर. अर्जुन पण न घेता मी ऐशे पंडू सुता,
म्हणजे अर्जुन पण न घेता, म्हणजे अर्जुन पण तू फक्त टाकून दे, अर्जुन पण न घेता मी आयशे पंडू सुता, म्हणजे तू अर्जुन कसं म्हणतोय, ज्या संबंधाने म्हणतो एका दिग टाकून गेला मग मात्र अर्जुन पण तुझं राहणार नाही. अर्जुन पण न घेता, अर्जुन पण न घेता उठत असे तत्वता मी, म्हणजे तुझ्या अर्जुन पण न घेता, मग काय बोललं गेलं ना, अर्जुन पण न घेता मी आयशे पंडू सुद्धा उठत असे तत्वता मी, म्हणजे ते तुझं अर्जुन पण उठतंय म्हणून तुला काय झालेलं आहे, मी म्हणजे माझं स्वरूप आहे ते तुला तिथं ओळखून येत नाही. अर्जुन पण न घेता मी आयशे पंडू सुद्धा उठत असे तत्वता ती वस्तू का, म्हणजे ती वस्तू आहे ना ती तो पण तू जाणत नाही म्हणून तू म्हणतोस की मी अर्जुन आहे म्हणून. तू एकदा ती वस्तू जाणलीस की मग तुझा अर्जुन पण काय होणार आहे, निवडणार. हा, मी या जगात कोणी एक अर्जुन आहे असा या देहाचा अभिमान बाळगीत होतो व या कौरवांना आप्त म्हणत होतो. इथून आपण गेलो होतो. याशिवाय आणखी त्यांना मी मारीन व त्यापासून होणाऱ्या पापाबद्दल मला काय शासन होईल, कोणती गती लाभेल, अशा प्रकारचे वाईट स्वप्न पाहत होतो. हे काय होतं, स्वप्न होतं. तोच प्रभू तुम्ही मला या अध्यात्म ज्ञानाने जागृत केले. अज्ञान काय होतं, मी अर्जुन आणि अर्जुनाच्या संबंधाने हे कौरव, हे मला अज्ञान होतं. ते तुम्ही काय केलं, मला जागृत केलं. हे माझं स्वप्न होतं. त्या स्वप्नातून मी अर्जुन, आणि मी अर्जुन म्हटल्यामुळे या त्या संबंधाने समोरचे जे कौरव त्यांना मी काय समजत होतो, हे मी मारणारे, बरोबर, म्हणजे आप्त समजत होतो. तर हे मला वाईट स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नातून मला जाग केलं, म्हणजे काय केलं, स्वप्न जागृत केलं म्हणजे काय, अध्यात्म ज्ञानाने जागृत केले त्याला. बस एवढं कळून घ्यायचं. फक्त जागा करणं म्हणजे काय, उठा जागेवर म्हणजे काय, अध्यात्म ज्ञानामध्ये जागृत होणे म्हणजे उठा जागेवर. देवा हे लक्ष्मीपते, पाण्याने पूर्ण भरलेल्या मेघावर दिसणाऱ्या काल्पनिक नगराची वस्ती सोडून मी बाहेर निघालो आणि पाणी पिण्याच्या इच्छेने ढगात पाणी आहे हे विसरून मृगजळ पित आहे. बघा, ढगात पाणी आहे पण ते मी विसरून मृगजळाकडे धावत सुटलो. मग आता मृगजळामध्ये पाणी मिळेल का, तसं माझं झालं होतं. पण तुम्ही काय केलं, मला त्याच्यातून मात्र जागृत केलं. अहो, साप कापडाचा केलेला होता पण तो साप खरा मानून तो मला डसला, अशा भावनेने विषयाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. त्याप्रमाणे मी मरतो अशा प्रमाणे मरण भयाच्या दुःखात बुडून असताना त्यातून वर काढण्याचे श्रेय पुण्य आपणच घेतले. ओवी पा, जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होत्या साचे, ऐशे वाया मरत्या जीवाचे श्रेया तुवा घेतले. म्हणजे किरडू तरी काय कापडाचे, म्हणजे जे साप आहे ना तो कशाचा होता, कापडाचा. हा, आणि त्याच्यात अवचित पाय पडला आणि हा काय म्हणायला लागला, मला साप चावल्याच्या लहरी आल्या. आता खरंच साप होता का तो, म्हणजे असा मला भ्रम झाला होता. आणि त्या भ्रमातून तुम्ही मला काय केलं, मला जागृत केलं, ओपन केलं. बघा, साप कापडाचा केलेला होता पण तो साप खरा मानून तो मला डसला, अशी भावना माझी झाली. कळलं, साप केलेला होता कसला, कापडाचा, पण तो साप चावला असे मला काय झालं, साप डसला अशी माझी भावना झाली. आणि त्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या आणि लहरी खऱ्याच येतात. आता संसार खरा का खोटा, खोटा आहे ना, बरोबर आहे. पण त्याचं दुःख खरं का खोटं, दुःख खरं आहे, बरोबर नाही. तुम्हाला एखादं जर काय दुःख झालं एखादं पण समजा, तर तुम्ही डोळ्यातून पाणी येतं की नाही, म्हणजे खरं आहे. बरं जाऊ दे, अजून एक तुम्हाला सांगतो. एक जण रात्री झोपला, म्हणजे एक जण रात्री झोपला आणि मोठ्याने ओरडत उठला, वाघ 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 करून असा उठला. तर पत्नी, तो म्हणतो वाघ वाघ, ती पत्नी म्हणजे कुठे आहे वाघ, तुम्ही तर वाघ वाघ म्हणून ओरडता. हा नाही वाघ आला होता माझ्या, म्हणजे मला स्वप्नामध्ये रात्री वाघ आला होता. मग आता मला सांगा, जो वाघ स्वप्नामध्ये आला होता तो खरा की खोटा, खोटा. आणि आता तो ज्या टायमाला उठला आणि ज्या टायमाला खाली बघतो त्या टायमाला त्याची इजार बोली झाली. म्हणजे वाघ खोटा पण त्याचा परिणाम खरा.
तसा संसार खोटा, पण त्याचा परिणाम बस एवढं झालेलं आहे. मग आता आपण काय करायचं, काय केलं पाहिजे? ते खोटंच ठरवलं पाहिजे ना. मग खोटं ठरवण्यासाठी खरं कळलं पाहिजे ना. म्हणून या खोट्यातून मला तुम्ही काय केलं, जागृत केलं, असे अर्जुन भगवंताला म्हणतात. हा, मग त्या त्या लहरी ज्या बघा इथं तेच सांगितलं ना, तो साप खोटा होता पण त्याच्या लहरी मात्र खऱ्या होत्या. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. हा, त्यातून वर काढण्याचे पुण्य आपणच घेतले. विहिरीत आपले प्रतिबिंब पडले आहे हे न समजता आता सिंह आत उडी घालणार, इतक्यात ते पाहून कोणी एखाद्याने त्यास धरून रक्षण करावे. त्याप्रमाणे अनंता मी अज्ञान सागरात बुडत असता मला आवरून आपण माझे रक्षण केले. एखादा सिंह चाललेला आणि त्याने पाण्यात बघावं आणि त्याला वाटलं आता पाण्यात बघितलं त्याचा प्रतिबिंब ना, म्हणेल हा दुसरा कोण. तसा अर्जुन म्हणतो मला अज्ञान होतं, ते माझं हे अज्ञान होतं की दुसरा कोण, म्हणजे संसार दुसरा आहे असं मी समजत होतो, हे गौरव दुसरे कोण आहेत असं मी समजत होतो. परंतु त्या अज्ञान रूपात तुम्ही काय केलं, मी उडी टाकणार तेवढ्यात मला तुम्ही त्याच्यातून काय केलं, बाजूला बोललं. म्हणजे आत्मज्ञान दिलं, ते ज्ञान दिलं की बाबा रे तो खोटा सिंह आहे, तसा हा संसार खोटा आहे, त्याच्यातून त्यांनी काय केलं, मला वाचवलं. बाकी असे पहा की अज्ञानाने माझा तर हा वेळपर्यंत असा निश्चय झाला होता की आता जरी सप्त समुद्र एकत्र झाले अथवा हे सर्व जग बुडून गेले किंवा आकाशी तुटून पडले तरीही चिंता नाही, पण आपल्या गोत्रजाबरोबर युद्ध करण्याचा प्रसंग माझ्यावर न येवो अशा अहंकाराने. म्हणजे त्याने असं ठरवलं होतं की अर्जुनाने की बाबा काही जरी झालं, आकाश जरी वर पडलं तरी पण मी या गोत्राबरोबर युद्ध करणार नाही, असं अर्जुनाने ठाम ठरवलं होतं. बघा पुढे, अशा अहंकाराच्या म्हणजे मी यांना गोत्रजाबरोबर युद्ध करणारच नाही अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहरूपी जलात बुडी मारली होती, म्हणजे युद्ध करणार नाही असा ठाम निश्चय केला होता. परंतु तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले, नाहीतर त्यातून मला कोणी बाहेर काढले नसते. इथं आता असते, काही काही ठिकाणी चुका दुरुस्त करा, इथं बाहेर काढले असते पण असते नाही, नसते, बाहेर काढले नसते. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही जवळ होतात म्हणून मला त्या जलात अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहरूपी जलात बुडी मारली होती, युद्ध करणार नाही असा ठाम निश्चय केला होता. परंतु तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले, नाहीतर त्यातून मला कोणी बाहेर काढले नसते. वास्तविक मी कोणी एक नसून मी कोणीतरी आहे असे खोटेच मांडले. आता बघा इथे एक मेक आहे, मी कोणी नाही ते मी कोणीतरी आहे असं मी ठरवलं होतं. कोणी ठरवलं? मग आता मी जे आहे हे कोणी ठरवलं? आपण ठरवलं. खरं आपण वास्तव आत्मा आहोत. ध्यानात घ्या बरं का, हे इस पॉइंट को नोट किया जाए. खरं आपण वास्तविक आत्मा आहोत पण आपणच ठरवलंय की मी ते आहे. मग इथं काय म्हणतात अर्जुन, काय म्हणतो, वास्तविक मी कोणी एक नसून मी कोणीतरी आहे असे खोटेच मानले. मी देह नाहीच आहे पण मी देह मानला, तर देह आहे का? नाहीच आहे. कारण सगळे जर ब्रह्मच आहे, निर्गुण निराकार ब्रह्मच आहे, देह आहे का? साधू संतांचं असं मत आहे की जग झालंच नाही. मग जग झालं नाही तर मग हे काय, अरे हे ब्रह्म आहे. एखाद्या साधू म्हटला की जग झालं नाही तर कोणीतरी प्रश्न करेल ना, आम्हाला तर दिसतं जग, तर ते म्हणणार हे जग नाही, हे सगळं ओतपोत ब्रह्मच आहे. मी त्यांना ब्रह्म दिसत होतं, आता आपल्या डोळ्याला खाचरं झाली, त्याला काय करायचं? म्हणजे हे सगळं ब्रह्मच आहे. मी कोणीतरी आहे असे खोटेच मांडले व तत्वता काही नाहीत त्यांना नाव ठेवून. तत्वाने बघायला गेले ते तर नव्हते, तत्वाने बघायला तर कौरव नव्हते, पण मी देह संबंधाने त्यांना नावं ठेवली. नावं ठेवून गोत्रज असे म्हटले, कारण देह संबंध नाही तर त्याचा कुठलाच संबंध नाहीये. अशा प्रकारचे मला मोठे जबर वेळ लागले होते, पण त्यापासून तुम्ही माझे रक्षण केलेत. मला ह्या गोत्रांचं वेळ लागलं होतं पण ते तुम्ही काय केलं, माझं त्याच्यातून तुम्ही रक्षण केलं. येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. यांच्यामध्ये अवसान नाही, केवळ तुझ्यातच अवसान आहे आम्हाला वाचवण्याचं. याच्यातून यांच्यामध्ये अवसान तसं नाहीये. बघा किती गोत्रज मांडले तरी, किती जवळचे आप्त केले तरी.
आता ज्याला कीर्तन वाढवतं इथं कोणाकोणाचं हत्तीचं वगैरे उदाहरण घेतील, कोण कोणाला वाचवतं, हे वाचू शकतात का आपल्याला नाही, ते बघून तर तुझं वाचवणी कोणी सोडविना, तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवणी, त्याने वाढवत असेल तर ते उदाहरण सांगायची कोण कोणाला कसं सोडवतं काय करतो. जवळ वेळ लागली होती पण त्यापासून तुम्ही माझे रक्षण केलेत. आई, पूर्वी लाक्षागृहात अग्नीने आम्ही जळत असताना, बघा आता विषय आला होता कुठं, हा विषय आला होता कुठं, पूर्वी लाक्षागृहात अग्नीने आम्ही जळत असताना त्यातून बाहेर काढून आपण रक्षण केले. आला होता का विषय. माझ्या भावाला विषयाचे लाडू दिले, आम्हाला अग्नीतून वाचवलं, हे तर माझ्यावर फार उपकार नाही, पण आम्हाला तो आत्मा आमचा वाचवला, हे फार मोठे उपकार होते. कुठं विषय झाला होता, कुठल्या कीर्तनात झाला होता, हा तुम्ही होते सगळे, तुमचे कसं काय. पण त्यावेळी म्हणजे आता बघा, म्हणजे मोगम आहे का, इथं आहे तेच आलेलं आहे. म्हणजे याला कुठला ना कुठला तरी बोलताना आपण बोलायचं बरं का बिंदास, पण आपल्याला पुरावा असला पाहिजे. आता जर कुणीतरी विचारलं तुम्ही असे कसे बोलले की अर्जुन म्हणतो की मला माझ्या भावाला आमच्या म्हणजे भीमाला लाडू विषयाचे लाडू देऊन मारण्याचा प्रयत्न केला, अग्नीच्या लक्षगृहातून आम्हाला वाचवलं, जे काय विशेष उपकार नाहीत. काय सांगू आता संतांच्या उपकार नाही, हे विशेष उपकार नाहीत, पण आमचा आत्मा मरत होता, आमचा आत्मा जात होता, त्याला तुम्ही वाचवलंय, हे फार मोठे उपकार केले. तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे, इथं पुरावा आहे, तुम्हाला पाहिजे विचारलं तर सांगता आलं पाहिजे. म्हणून पुराव्याशिवाय मात्र कोणी बोलायचं असेल तर पुराव्याशिवाय मात्र बोलायचं खरे. पण त्यावेळी काय ते फक्त देहाचेच भय वाटत होते. आता हे दुसरे लाक्षागृह असून यात मोहात्मक अग्निपिढीने माझे चैतन्य ही नाश पावत होते, त्यातून तुम्ही मला बाहेर काढले. माझ्या चैतन्याचाच नाश होत होता, म्हणजे आत्म्याचा नाश होत होता, त्याच्यातून मात्र तुम्ही बाहेर काढले. ते उपकार फार नाहीत, पण हे उपकार मात्र तुमचे आहेत बरं का. किंवा दुराग्रह रूपी हिरण्यक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काकीत घेतली व मग ती मोहरूपी समुद्राच्या द्वाराने खोल पाण्यात शिरून घेऊन गेला. बरेच जण असं म्हणतात की पृथ्वी भगवंताने कोणाचं रूप घेतलं आणि काढली, वराचं रूप घेतलं आणि पृथ्वी बाहेर काढली, नाही का. ती आता पृथ्वी ऐका काय काढलं ते, दुराग्रह रूपी हिरण्यक्ष. तो हिरण्यक्ष कोण, दुराग्रह म्हणजे हिरण्यक्ष. त्या दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घेतली, माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घेतली व मग ती मोहरूपी समुद्राच्या द्वाराने खोल पाण्यात शिरून घेऊन गेला. माझी जी बुद्धिरूपी जी पृथ्वी, आपण म्हणतो बुद्धिरूपी पृथ्वी बाहेर काढली त्याच्यातून, नाही का. तर बुद्धिरूपी जी पृथ्वी काखेत घेतली व मग ती मोहरूपी समुद्राच्या द्वाराने खोल पाण्यात शिरून घेऊन गेला. बुद्धिरूपी जी पृथ्वी होती ती मोहरूपी पाण्यामध्ये समुद्रामध्ये घेऊन गेला. तेव्हा देवा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने माझी बुद्धी एकदम पुन्हा शुद्धीवर आली. तुमच्यामुळे माझी बुद्धी शुद्धीवर आली. म्हणजे जणू काय तुम्हाला दुसऱ्यांदा वराचा अवतार घेणे भाग पडले. त्यावेळेला म्हणले वरारूप घेतलं होतं आणि आता दुसऱ्यांदा वरारूप तुम्हाला घ्यावं लागलं, कारण माझी बुद्धिरूपी जी पृथ्वी होती ती मोहरूपी समुद्रामध्ये बुडत होती, ती तुम्ही मला त्याच्यातून ती बाहेर काढली, म्हणून तुम्हाला आता दुसऱ्यांदा वरारूप अवतार घ्यावा लागला माझ्यासाठी. याप्रमाणे तुमची अपार उपकाराची मत कृत्य आहेत, ती माझ्या एकट्याच्या वाणीने कशी वर्णन करवील, फार काय सांगावे. तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. अर्जुन म्हणतो तुम्ही पंचप्राण मला अर्पण केले आहेत, त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही एक व्यर्थ गेले नाहीत. चांगली यशप्राप्ती झाली आहे, तीही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. तुमचे श्रम मी वाया घालवले नाहीत. तसं आपल्याला पण ठामपणाने म्हणता आलं पाहिजे, बाबा तुम्ही आमच्यासाठी जे श्रम केले ते तुमचे वाया गेलेले नाहीत. काहीतरी कर्तृत्व कर्म करून दाखवायचं. तेव्हा त्यांनी म्हणायचं की तुमचे श्रम आमच्यासाठी ते तुम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केले, ते आम्ही श्रम तुमचे वाया घालवले नाहीत. तेव्हा आपल्या बाबांना आनंद होईल. ते करून दाखवायचं आपल्याला, बाकीच्या गोष्टी नाही करून दाखवायच्या त्या. महाराज, आनंद सरोवरातील कमलाप्रमाणे असलेले आपले हे नेत्र आपल्या कृपा प्रसादाची मंदिरे ज्याकरता तयार करतात, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होते, त्याची आणि मोहाची भेट होते, ही दुबळी तुच्छ गोष्ट काय बोलावी. महाराज, मृगजळाची वृष्टी वडवाणावर काय परिणाम करणार, आणि त्यातही हे दातारा मी तर तुझ्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन म्हणजे काय बघा, ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. तुमचं भोजन म्हणजे काय, तुम्ही जे मला भोजन देताय आणि ते मी
तुमच्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून त्या ब्रह्मरसाचं भोजन करतोय. काय कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात तुका म्हणे कृपा करिले नारायण तरीचे वर्म पडे ठावे. तसं इथे म्हणतात तुमच्या ज्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन. कसं भोजन करायचं आपल्याला? ब्रह्मरसाचं भोजन करायचंय. आणि ते ब्रह्मरसाचं भोजन म्हणजे काय ते पुढचे सांगतात. ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. काय? ब्रह्म आत्म ऐक्य, ब्रह्माचं आणि आत्म्याचं काय झालेलं ऐक्य, त्या ज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. त्या योगाने आता माझा मोह नाहीसा झाला. यात आश्चर्य ते काय? आता माझा मोह नाहीसा झाला हे तुम्हाला म्हणायची तरी काय गरज आहे? भ्रांती गेली एवढेच नव्हे तर खरोखर तुझ्याच पायाची शपथ वाहून सांगतो की खचित खचित मी उद्धरलो. अशी आपल्यामध्ये पावर निर्माण झाली. बाबा मी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की माझा उद्धार झालाच. तुका म्हणे उद्धरलो उद्धरलो. आता उद्धरलो गुरुकृपे. तुमच्या कृपेनेच माझा उद्धार झाला. बस ही आपल्यामध्ये ती शक्ती ती पॉवर आपल्यामध्ये निर्माण होते. ती केवळ आणि केवळ सद्गुरूच्या कृपेनेच होऊ शकते. इतर कुठल्याही साधनाने ते आपल्याला प्राप्त होणार नाही. आपण इथे 68 क्रमांकाच्या वरती आज थांबतोय. कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की